कॅन्सर किंवा हार्ट इश्यूज किंवा आपण वर्ल्डमध्ये वी आर लिडिंग इन डायबिटीज. ओबेसिटी आलं किंवा लोकांचा वेट गेनचा इश्यू आलं, भरपूरशा समस्या येतात. ॲक्च्युली ओबेसिटी हा एक लाईफस्टाईलच इश्यू आहे, पण ॲज अ टीनएज हा किती गंभीर प्रॉब्लेम झाला आहे. पॅकेज फूडमध्ये ज्या गोष्टी येतात की पराठा आजकाल लोक रेडी टू कुकवाला घेते, ते युजली आजकाल असं लो फॅट लो शुगर असं क्लेम करून त्याच्यावर टॅग लावले जाते. खूप लेबल्स आपल्याला फूल पण करतात, जसं तर जर फर्स्ट 3 इंग्रेडियंट्स त्याच्यात हे असेल तर आय टीच माय चिल्ड्रन यू शुड अवॉइड. एकतर आपण जितकं स्ट्रीट फूड खातोय ते सगळं पाम ऑइलमधनं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती तो ब्लॅक डॉट्स दिसतात, दॅट इज कार्बन, विच इज ऑल्सो कॅन्सर कॉझिंग. आणि आपण 35, 38, 40s मध्ये जेव्हा आपण कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय तर तेव्हा आपण बॅलन्स डाएट कसा पोर्शन कंट्रोलने करू शकतो. तर एक बॅलन्स्ड आहार म्हणजे फक्त भाजी पोळी वरण भात नाही. सर्वांना जय शिवराय, स्वागत आहे आपल्या लाडक्या पॉडकास्ट चॅनलवरती गप्पा कट्टामध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे खूप सुंदर असा विषय आणि नवीन एपिसोड. तुम्ही दिलेल्या मागच्या प्रतिसादानंतर हा आपला लेटेस्ट एपिसोड आहे, 2025 मधला पहिला एपिसोड. आणि आता अजून आम्ही खूप निरनिराळ्या कॉन्सेप्ट्सवरती पॉडकास्ट घेऊन येणारी, तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, लहानपणापासून आपण ऐकलंच आहे आपल्या आईकडून की बाळा थोडं वेळेवर जेव रे, थोडं पटपट जेव, किंवा जेवणाबद्दल काय ना काय आपली आई इन्स्ट्रक्शन्स देतच असते. तर जेवण म्हणजेच आपला डाएट हा आपल्या आयुष्यातील खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्या टॉपिकला धरूनच आज आपला पॉडकास्ट आहे. आणि आपल्यासोबत आज खूप स्पेशल गेस्ट आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांना 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन असल्याचा. त्यांचं ऑल इंडिया डायबेटिक फेडरेशनमध्ये रजिस्टर्ड आहेत त्या, आणि डायबेटिक्सवरती पण कन्सल्टंट करतात. आत्तापर्यंत त्यांनी 20,000हून अधिक लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. आणि हे फक्त भारतात नाही बरं का, भारताबाहेरच्या लोकांचं सुद्धा. अशा नॉलेजेबल स्पीकर्सला भेटायसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्या आपल्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन आहेत नीता धमेजानी मुरजानी मॅडम. चला तर मग सुरू करूया मॅम सोबत आजचा आपला पॉडकास्ट. नीता मॅम, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. इट्स माय प्लेजर टू बी हिअर. चला तर मग सुरू करूया आपला आजचा नवीन एपिसोड गप्पा कट्टावरती. नीता मॅम, आम्हाला नक्कीच तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की स्पोर्ट्स अँड डाएट हा असा टॉपिक आहे की जो खूप रेअर आहे मुलींनी प्रोफेशन निवडण्यासाठी. त्या काळात ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिसिंग चालू केलं, तर तुम्ही नक्की कसं काय आला या प्रोफेशनकडे? खरं सांगायचं असेल तर ॲक्च्युली मला MBBS करायचं होतं, पण माझे जे एल्डर्स होते घरात, हे मी 2000 काळीची गोष्ट सांगते, तेव्हा त्यांचं असं मत होतं की मुलींनी जास्त शिक्षण नको करायला, कारण तेव्हा असं होतं की द मोमेंट यू फिनिश 12th लग्न करून तुम्ही दुसऱ्याच्या घरी जायचं, हेच एल्डर्सची जबाबदारी होती. तर त्यांचं असं मत होतं MBBS करायचं म्हणजे 10 वर्ष तुला शिक्षण द्यायचं, त्याच्यानंतर तू कुठल्या घरी जाणार, आणि त्यांना जर हाऊसवाईफ अपेक्षित असेल तर मग मुलींवर एवढा खर्च का करावा. अरे बाप. तर मग असं एक ऑल्टरनेटिव्ह फील्ड मला कोणी सजेस्ट केली की ज्याच्यातनं मला वाटलं जरी आपण न्यूट्रिशनिस्ट होऊन हाऊसवाईफ जरी झालो तरी ॲटलिस्ट आपण घरच्या लोकांना, आपल्या फॅमिलीला, आपल्या चिल्ड्रनना आपण काहीतरी मार्गदर्शन करू शकतो. आणि प्लस मला जो एक पेशंट बरोबर एक कनेक्शन ठेवायचा होता, मला हा योग्य फील्ड वाटला, म्हणून मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट म्हणून करिअर चूज केला. खूपच चांगला पर्याय निवडणं ॲक्च्युअली तुम्ही, आणि ते समजून येतं की तुमचं पॅशन आहे की तुम्हाला लोकांच्या लाईफमध्ये एक चेंज आणायचं, एक रिव्होल्युशनरी माइंडसेट आहे तुमचा त्याबद्दल. तर नक्कीच आम्हाला अजून जास्त ऐकायला आवडेल अजूनही तुमच्यासोबत चर्चा करून. तर मला असं विचारायचं होतं की जसं तुम्ही बोलला की डाएट हे तुम्ही ॲज अ पॅशन निवडलंय, लोकांना कन्सल्टेशन्स देणं, त्यांच्यासोबत डील करणं, तर याची आवड जशी तुम्हाला निर्माण झाली, तर त्यामध्ये तुमचं डाएट किंवा जे आजकाल ओबेसिटी साठी लोक जास्त प्रेफर करतात डाएट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, तर त्याच्या रिलेटेड मला असं विचारायचं आहे की डाएट हा टॉपिक ज्यावेळेस आपण बोलतो त्यामध्ये ओबेसिटी आलं किंवा लोकांचा वेट गेनचा इश्यू आलं, भरपूरशा समस्या येतात. तर मग हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस केटर करता तुम्ही, तर त्यामध्ये ही एक लाईफस्टाईल आहे का हा आजार आहे, नक्की काय आहे? कारण का भरपूरशे डॉक्टर्स आजकाल सर्जरीज करतात आणि भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत मार्केटमध्ये ज्याने ते लोक क्लेम करतात की तुमचं वजन वाढू शकतं, कमी होऊ शकतं. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचंय. ॲक्च्युली ओबेसिटी हा एक लाईफस्टाईलच इश्यू आहे, हा आजार नाही आहे, पण याची सुरुवात लहानपणापासून होते. ओके. तर आपण जर याला एक अर्ली स्टेजेसपासून डील केलं तर आपण थोडंसं याला सिम्प्लिफाय करूया की याचे कॉजेस काय आहेत, त्याला सोल्युशन काय आहे,
आणि मग त्याच्यावरती आपल्याला काय ॲक्शन घेता येईल. तर बेसिकली याची सुरुवात लहानपणापासून होते, ज्याला आपण चाइल्डहूड ओबेसिटी म्हणूया. ओके. तर अर्ली एजेसमध्ये जर आपण बघायला गेलो तर आजकाल आपण 8 महिन्याच्या मुलांना स्क्रीन दाखवून खाऊ घालतो. कारण आपल्या लहानपणी आपल्या आईंनी कधी असं केलेलं नाहीये. राईट. ते आपल्याला चिवताई आली, हे घास चिवताई बरोबर. खाते, हे घास हे खात आहेत, ते आपल्याला एंटरटेन करून आपल्याबरोबर एक बॉन्ड निर्माण करून खाऊ घालायचे. पण आजकाल कोणाला एवढा वेळ नाही आहे आणि पालकांपेक्षा, कारण ते बोथ पेरेंट्स आर वर्किंग, ते बिझी झाले. तर आजकाल हा जो नॅनी कॉन्सेप्ट आहे किंवा आया ज्या मुलींना सांभाळतात त्यांना एवढं सगळं हे करायचं नाही आहे. तर त्या सोपं ऑप्शन आहे स्क्रीन दाखवा. तर जेव्हा आपले जे सेन्सेस काम करायला पाहिजे, की आपण डोळ्याने बघतोय की आपण काय कलरफुल राईट. फूड खातोय किंवा आपण त्याचा वास घेतो खाताना की काय आहे, आपले सेन्सेस फिंगर्स जेव्हा टच करतात की आपण काय खातोय, हा सर्किट कम्प्लीट होत नाही जेव्हा आपण स्क्रीन समोर बसून खातो. ओके. तर त्याच्यामुळे असं आहे की आपला माइंड, डोळे फक्त काय कॉन्स्टंट 5 सेकंड्समध्ये हाय रेझोल्युशन जेव्हा चेंज होतं, आपल्या माइंडला एक डोपामिन मिळतो. त्याच्यामुळे आपण किती खातोय आणि काय खातोय हे आपल्याला समजत नाही. ओके. त्याच्यामुळे पोर्शन साईज जास्त होतं. तर आपला एक जो थ्रेशोल्ड असतो की आपण आता पोट भरलंय, हा जो एक सिग्नल मिळायला पाहिजे, तो ब्रेनला मिळत नाही. आपण ओव्हर ईट करायला सुरुवात होतो. राईट. राईट. तर लहानपणापासून जर आपला पोर्शन एक्सीड झाला, ऑब्व्हियसली ॲज अ टीनेजर, ॲज अन अडल्ट तो तसाच राहतो. शिवाय आपले जे फॅट सेल्स आहेत हे बरोबर. 2 प्रकारे वाढतात, एक नंबर्समध्ये आणि एक साईजमध्ये. नंबर्समध्ये आपण याला कधीही कमी करू शकत नाही, आपण फक्त त्याची साईज कमी करू शकतो, ज्याला ओके. आपण हायपरट्रॉफी आणि हायपरप्लेशिया असं म्हणणार. आता लहानपणात जेव्हा एखादा बाळ गुबगुबीत असेल, आपण त्याला म्हणतो सो क्यूट, यू लुकिंग सो चबी, पण ते तात्पुरतं तेवढ्यापुरतं ठीक आहे. बरोबर. पण ॲज अ टीनेज हा किती गंभीर प्रॉब्लेम झालाय. कारण म्हणजे मला याचा धक्का बसतो हा एक्झाम्पल्स शेअर करायला, की माझ्याकडे 12-13 वर्षाची मुलं सुसाईड अटेम्प्ट करून अरे बापरे. फक्त बॉडी शेमिंग, स्कूलमधनं ड्रॉप आऊट, कारण त्यांना हा एम्बॅरेसिंग फॅक्टर वाटतो की आपण अशा बॉडीमध्ये जातोय, आपण इझिली मिक्सअप होत नाहीये, आपल्याला शाळेत नावं ठेवतायत, आपल्याला स्कूल बसमध्ये चिडवतायत की तुम्हाला तर 2 जणांची सीट लागते. कारण हे प्रत्यक्ष एक्झाम्पल्स मी डे टू डे बेसिसवर बघते, जे आधी मला क्वचित महिन्यातनं 1-2 चाइल्ड ओबेसिटीचे पेशंट यायचे, आजकाल ते रोज 2 पेशंट्स यायला लागले. अरे बापरे. तर याची जी सुरुवात आहे, एक बेसिकली आपण म्हणायचं की स्क्रीन टाईम कमी केलं पाहिजे. त्याच्याने आपल्याला हे करेक्ट सिग्नल्स मिळतील की आपण काय खातोय. शिवाय बाकी जे फॅक्टर्स आहेत, जसं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे. आजकाल आपण आपल्या लहानपणी खो खो, लगोरी हे सगळं खेळायचो. आजकाल हे सगळे व्हिडिओ गेम्स, मोबाईलवर सगळे गेम्स आहेत, स्मार्टफोन्स आहेत. तर आपली ॲक्टिव्हिटी आउटडोअरपेक्षा इनडोअर जास्त रिस्ट्रिक्ट झालेली आहे. शिवाय आपण एक विशियस सर्कल तयार झालाय की ऑब्व्हियसली आपण कॅलरीज बर्न करत नाही, तर इनपुट वाढलंय, आउटपुट कमी झालंय. त्याच्यामुळे बॉडी स्टोअर जास्त करते, आपल्याला बॉडी शेमिंगमुळे परत ॲक्टिव्हिटी करता येत नाही. तर हा सर्किट सुरू झालाय. शिवाय आपण पेरेंट्स जे आपले आहेत, आजकाल दोन्ही वर्किंग आहेत, तर मुलांना जो लोनलीनेस झालाय की आपण आउट ऑफ बोर्डम खातोय, आपण टीव्ही समोर बसून माइंडलेस, आपण न विचार करता बिंज ईट करतोय, सारखं ईट करतोय. आपण जो समाधान आणि कम्फर्ट आपण फूडमध्ये बघतोय, की घरी आपण एकटा आहोत, आपल्याला करायला काही नाहीये, उगाच फ्रीज उघडायची, उगाच डबे उघडायचे, जे समोर दिसलं न विचार करता आपण, कारण कुठेतरी आपल्याला कम्फर्ट फॅक्टर पाहिजे, तर आपण तो फूडमधनं शोधतोय. तर मग यालाच अनुसरून मला एक छोटासा प्रश्न होता, की आपण ज्यावेळेस बोलतो की लहानपणीपासून त्या सवयी लागल्या पाहिजे किंवा लहानपणी त्या मुलांना तुम्ही पौष्टिक जेवण खायला घातलं पाहिजे, एकदम बरोबर आहे की आपण त्यांना स्क्रीन आजकाल खूप जास्त द्यायला लागलोय, त्यामुळे ते काय खातात, किती खातात, त्यांना त्याचं भान राहत नाही. पण या केसमध्ये आपण ही गोष्ट कन्सिडर केली पाहिजे की मुलं आजकाल 7 ते 8 तास किंवा 6 तास शाळेमध्येही असतात. तर त्या केसमध्ये तिथे तर आपण कसं कंट्रोल ठेवणार की ते लोक काय खातील, काय नाही खाणार? ॲक्च्युली बऱ्याच ओबेसिटीचं कारण स्कूल फूड जे अवेलेबल आपण कॅन्टीन, टक शॉप्समध्ये देतोय, हे पण एक मेजर कारण आहे. कारण नॅचरली तुम्ही मुलांना
डब्यात पोहे दिले आणि त्यांना कॅफेटेरियामध्ये बर्गर्स फ्राईज मिळत आहेत, तर त्यांचं वळण त्या गोष्टीकडे असणार. मग ते लॉंग टर्म मध्ये ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा विचार करतोय, तर त्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशनल मेजर्स लाईक FDA कडून घेतले गेले पाहिजेत, की एक स्टँडर्ड सेट केलं पाहिजे, की जे स्कूल्स आहेत किंवा कॅन्टीन्स आहेत त्यामध्ये एक स्पेसिफिक फूड त्या एज ग्रुपनुसार त्यांना दिलं गेलं पाहिजे, त्याच रेकमेंडेशननुसार, जेणेकरून की जे फ्युचरमध्ये जे जनरेशन आहे त्यांच्यामध्ये जे डिझिजेस यायचं प्रमाण आहे किंवा जे ओबेसिटी आहे त्यामुळे अजून गोष्टी वाढणार आहेत त्यांच्या आयुष्यातल्या, ते कुठंतरी कंट्रोल होऊ शकतं. हे FDA नक्कीच घेतलं पाहिजे, पण या बेसिक गोष्टी ॲज पेरेंट्स किंवा ॲज टीचर्स स्कूल अथॉरिटी पण घेऊ शकते. कारण असे खूप स्कूल्स आहेत जे म्हणतात की मंडे टू फ्रायडे तुम्ही त्यांना हेल्दी टिफिनच पाठवलं पाहिजे. ओके. फक्त आठवड्यातनं एकदा यू आर अलाउड टू सेंड देम जंक फूड. पण खूप पेरेंट ज्या स्कूल्समध्ये हे रेग्युलेशन्स नाही आहेत, पेरेंट्स नूडल्स, स्नॅक्समध्ये क्रीम बिस्किट्स, फ्राईड वेफर्स, बनाना चिप्स हे देतात. तर हा आपण विचार करायला पाहिजे की आपण त्यांच्यासमोर काय एक्झाम्पल सेट करतो. कारण आपल्याला जेवण बनवून द्यायचं नाहीये, आळस आला म्हणून आपण ब्रेडवर चॉकलेट स्प्रेड आणि बटर आणि जॅम लावून देतोय, तर आपण त्यांना सिम्पल कार्ब्स आणि शुगर देतोय, तर याच्यातनं त्यांना काय न्यूट्रिशन मिळणार. आपण मुलांच्या एक्सटर्नल फॅक्टर्सवर खूप काम करतो की त्यांनी हा क्लास लावायला पाहिजे, ही लँग्वेज यायला पाहिजे, पण आपण इंटरनल फॅक्टर्स आहे त्याच्यावरती सगळं दुर्लक्ष करतोय. तर स्कूल्स बरोबर आपण पण हा एक मेजर घेतला पाहिजे की थोडंसं कष्ट करून त्यांना हेल्दी मील्स द्यायला पाहिजे. आपण त्यांना घरात इन्व्हॉल्व्ह करू शकतो की तुम्ही वेगवेगळे रेसिपीज आपण बनवतोय, यू कम अँड जॉईन मी फॉर इट. तर त्यांचा एक जो हेल्दी बॉन्ड आणि कनेक्शन आहे फूड बरोबर तो निर्माण होणार. प्लस ते डिप्राईव्ह फील करणार नाही. कारण जर तुम्ही सतत त्यांना अवॉइड आणि हे सगळं अवॉइड करा, त्यांना खूप स्ट्रिक्ट ठेवलं की मग एखाद्या बर्थडे पार्टीला, कारण आजकाल बर्थडे पार्टीज पण काही कमी नाही आहेत, म्हणजे एक्झाम्पल आमच्या फ्रेंड सर्कल्समधनं कोणाचा बर्थडे आहे आपण जाणार, सोसायटीमधनं कोणाचं इन्व्हिटेशन आहे जाणार, आज शाळेतमधनं कोणाचे बर्थडे आहे आपण जाणार. तर हे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण आहेत बर्थडेजचे, हे टू मच झाले. तर ॲज पेरेंट्स आपण पण हा एक इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की जरी आपण पार्टी होस्ट करतोय, तर रादर दॅन पिझ्झाज, पास्ताज, केक्स, जंक फूड, आपण काहीतरी हेल्दी ऑप्शन, यू बॅलन्स इट आउट. की आपण एक बॅलन्स ठेवला की काही जंक आहे तर काही हेल्दियर ऑप्शन ठेवू, आपण फ्रुट्स ठेवूया, आपण स्ट्रॉबेरीज विथ चॉकलेट कोट करून ठेवूया, तर काहीतरी हेल्दियर डेझर्ट्स पण आपण ठेवू शकतो. आपण त्यांना डब्यात एक डेडलाईन सेट केली, लाईक विथ माय चिल्ड्रन आय डू दॅट, की मंडे टू फ्रायडे कम वॉट मे शाळेत तुम्हाला हेल्दी टिफिन न्यायचं आहे, आणि वीकेंड असेल यू टेल मी व्हॉट एव्हर यू वॉन्ट, आय एम देअर टू मेक इट फॉर यू अँड देन यू कम अँड हेल्प मी. तर आपण जर मफिन बनवतोय तर आपण गव्हाचं बनवणार, आपण रागी पिठाचं बनवणार. तुम्हाला पिझ्झा पाहिजे, आपण पोळीवर भाज्या टाकून बनवू शकतो. हा एक जो मॉडरेशन आहे. कारण आपण जर बघायला गेलो की आधी 20 वर्षाआधी आपण चकली, चिवडा, लाडू हे फक्त दिवाळीपर्यंत लिमिटेड होतं. आता असं झालंय की डेझर्ट बनवायचे तर फेस्टिव्ह टाईमची आपण वाट बघत नाही. खूप जणांना ही एक सवय असते की हवं स्वीट टूथ, जेवणानंतर रोजच गोड पाहिजे. तर आपण मॉडरेशन हा प्रकार विसरलोय. ओके, म्हणजे बेसिकली आपण एक त्यांना छोट्या प्रमाणात चीट मिल देतोय, पण ते चीट मिल एका हेल्दी वे मध्ये कन्वर्ट करून देतोय. कारण का त्यांना माहित नाही आपण त्यांना जो इन्ग्रेडियंट आहे तो बदलून देतोय. आय रादर डोंट हाईड, मी त्यांना हा एक्सपोज करते की आपण हेल्दियर वेने करतोय, सबस्टिट्यूट. म्हणजे त्यांना असं नको वाटायला की आपण त्यांना वी आर फुलिंग देम, बिकॉज ॲज दे ग्रो दे बिकम स्मार्टर. पण हे त्यांना जर आपण केलं की याच्याऐवजी आपण हे वापरूया, बट यू सी द टेस्ट इज स्टील गुड. तर त्यांना पण हा एक इंटरनल फॅक्टर निर्माण होतो की ठीक आहे, आय कॅन स्टील टेस्टी पण आहे येट हेल्दियर पण आहे. सो इवन दे विल बी लाईक की मग त्यांना ते फॉलो करू वाटेल त्या गोष्टी सगळ्या. करेक्ट. आजकाल स्कूल्सनी पण थोडंसं एक मेजर घेऊन अप्रिशिएट केलेलं बरं राहील. लाईक आय गिव्ह एक्झाम्पल ऑफ माय डॉटर. मी तिला स्मॉल ब्रेकमध्ये स्नॅक्सला वर्षभर फ्रूट्स देते. सो लास्ट इयर तिच्या टीचरनी तिला अप्रिशिएट केलं इन फ्रंट ऑफ द क्लासरूम की शी इज द ओनली वन हू इज बीन गेटिंग फ्रूट्स थ्रू आउट द इयर. तर तिला हा खूप प्राऊड मोमेंट झाला की इन फ्रंट ऑफ एव्हरी वन आय गॉट अ अप्रिसिएशन फॉर इट. ती घरी येऊन मला हे सगळं नरेट करून शेअर करत होती. मग आय वॉज सो हॅपी, थँक्यू सो मच फॉर गिविंग फ्रूट्स टू मी, आय वॉज अप्रिशिएटेड. तर हा पण एक स्कूलनी एक छोटासा अप्रिसिएशन फॅक्टर ॲड केला की मुलांना पण एक आतमधनं
मोटिवेशन वाटेल की आपण काहीतरी हेल्दी घेतल्यावर आपल्याला त्याला रेकग्निशन मिळतं. राईट. हे नक्कीच प्रत्येक शाळेतील लोकांनी हे ऑब्झर्व करून ह्या गोष्टीला इंटिग्रेट केलं पाहिजे त्यांच्या करिक्युलममध्ये. जे पण आपले प्रेक्षक असतील, ज्यांच्या शाळा आहेत किंवा शिक्षक आहेत, त्यांनी नक्कीच त्या गोष्टीला इंटिग्रेट करावं असं मी तरी रिक्वेस्ट करेल आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट पाहिली तर आपण आजकाल खूप पॅकेज फूडबद्दल बोलतच होतो. तर पॅकेज फूडमध्ये ज्या गोष्टी येतात की पराठा आजकाल लोक रेडी टू कुकवाला घेत आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी येतात की ज्या रेडी टू कुकमध्ये येतात, 2 मिनिटात 3 मिनिटात बनतात ओव्हनला किंवा तुम्ही गॅसवरती त्याला गरम केलं की ते रेडी होणार. तर ते फूड आयटम जे आहेत ते युजली आजकाल असं लो फॅट लो शुगर असं क्लेम करून त्याच्यावर टॅग लावले जातात. तर मग ते लेबल रिडिंग ऍक्च्युअली कसं करावं की जेणेकरून आपल्याला समजेल की लेबल रिडिंग नुसार हा पर्टिक्युलर फूड आयटम आपल्या बॉडीसाठी हेल्दी आहे आणि हा नाहीये. लेबल रीडिंग आय फील हा स्कूलच्या करिक्युलममध्येच लहानपणापासून इन्क्लूड करायला पाहिजे. ओके. लेबल रीडिंग म्हणजे खूप लेबल्स आपल्याला फूल पण करतात, जसं लो फॅट. पण आपल्याला हे माहिती आहे कंपनीज खूप डेप्थमध्ये हाय क्वालिफाईड लोकांना हायर करून इंग्रेडियंट्स ठरवतात की इधर त्याच्यात राईट प्रमाणात शुगर किंवा सॉल्ट किंवा फॅट पाहिजे, तेव्हाच तो फूड एडिक्टिव्ह होणार. सो दे हिट युअर डोपामिन सेंटर लाईक अ बिंगो, सो यू हॅव टू. त्यांचं असं असतं तुम्ही हा फूड जर खाल्ला तर तुम्हाला नो वन कॅन ईट जस्ट वन, यू शुड कीप क्रेविंग फॉर इट. ओके. तर त्यांचा हा उद्देश असतो की इट शुड हिट युअर राईट टेस्ट बड्स. तर जर आपण लो फॅट म्हणतो तर त्याच्यात कुठे ना कुठे हाय शुगर हाय सॉल्ट कॉम्पन्सेट करायला टेस्ट असणारच आहे, किंवा हा लो शुगर असणार तर त्याच्यात फॅट कॉन्टेंट जास्त असणार आहे. तर लेबल रिडिंगचा फायदा हा होईल की आपल्याला त्याच्यातनं हा शिकवता येईल मुलांना, किंवा स्वतः आपण वाचू शकतो की आउट ऑफ टोटल कॅलरीज किती कॅलरीज कार्ब्समधनं येत आहेत, किती प्रोटीन्समधनं येत आहे. समजा कार्बोहायड्रेट आहे तर त्याच्यात ॲडेड शुगर किती आहे, नॅचरल शुगर किती आहे. जरी फॅट आहे तर त्याच्यात ट्रान्स फॅट सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत. आयडियली जे फर्स्ट 3 इंग्रेडियंट्स आहेत, कारण हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या लेबल रिडिंगमध्ये जो इंग्रेडियंट जास्त प्रमाणात असतो तो पहिला लिहिला असतो. देन ॲज पर द रेशो तो टेपर डाऊन होतो. तर जर फर्स्ट 3 इंग्रेडियंट्स त्याच्यात मैदा, पाम ऑइल आणि शुगर हे असेल तर आय टीच माय चिल्ड्रन यू शुड अवॉइड. ओके. But then they question, Mama, everything has these 3 ingredients. Then what should I eat? So this is the tragedy of our country. की काही कंपनीज तेच फूड प्रोडक्ट्स इंडियामध्ये अनहेल्दी फॉर्ममध्ये विकतात आणि तेच अब्रॉड हेल्दियर फॉर्ममध्ये विकतात. सो दिस वी शुड ऑल कम ॲज अ अक्युमुलेटिव्ह एफर्ट की आपण वी शुड ऑप्ट फॉर हेल्दियर ऑप्शन. राईट. सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला आपल्याला तसं ऑप्शन निवडावा लागेल. सो कमिंग बॅक टू सेम पॉईंट, मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस आपण ते लेबल रिडिंग करतोय तर त्यावेळेस जी पर्टिक्युलर स्केलिंग दिलेली असते त्यांनी, तर त्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला फुल केलं जातं पर सर्विंग नुसार. सो आता माझी पर सर्विंग समजा मी 1 स्पूननी खात असेल एक आयटम, तर तीच एक्झॅक्टली तुमची पर सर्विंग नसणार आहे. सो तोही फॅक्टर कुठंतरी आपल्याला कन्सिडर करावा लागेल का त्या बेसिसवरती? येस, पर सर्विंग हे प्रत्येकाचं खूप व्हेरिएबल फॅक्टर असणार आहे की आपण प्रत्येकाला किती कॅलरीज आहेत, पर 2000 कॅलरीज दिलेला असतो, पण हा प्रत्येकाला 2000 कॅलरीज लागणार नाही. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण प्रोटीन बार्स घेतो आपण त्याला ॲज अ प्रोटीन बार म्हणून खातो, पण जर त्या बारमध्ये तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीनच्या वर्सेस 20 किंवा 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळत असेल, तो पण ॲडेड शुगर म्हणजे दे वोंट मेन्शन की डिरेक्टली आपण साखर टाकतोय. देर विल बी लॉट ऑफ वर्ड्स विथ OSE लाईक सुक्रोज, डेक्स्ट्रोज. सगळ्यात वाईट म्हणजे हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप, इन्व्हर्ट शुगर सिरप. हे जर इंग्रेडियंट्स आपण वाचतो आहे आणि ते पण 10 ग्रॅम वर्सेस आपल्याला 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट विथ ॲडेड शुगर मिळत आहे, देन इट इज नो मोर अ प्रोटीन बार, इट इज अ कार्बोहायड्रेट, इट इज अ शुगर बार. तर हा जो एक फॅक्टर आहे आपण लेबल वाचताना कन्सिडर केलं पाहिजे की त्याच्यात ट्रान्स फॅट्स नको आहेत. ॲज अ प्रोटीन म्हणून आपण तो ऑप्शन चूज करतोय तर त्याच्यात प्रोटीन किती आहे, किंवा आपण ॲज अ कार्ब म्हणून एखादं बिस्किट खातोय तर त्याच्यात कार्ब कुठून येतोय. से आपण मल्टीग्रेन बिस्किट्स म्हणतो, पण जर फर्स्ट इंग्रेडियंट त्याच्यात मैदा आहे आणि मग त्याच्यात एक 5% ओट्स आहेत, 2% गव्हाचं पीठ आहे, तर तो इव्हेंच्युअली मैदा बिस्किटच झाला. सो दीज थिंग्स यू हॅव टू बी अ लिटल स्मार्ट इन चॉईसेस लेबल रीड करून. राईट. आणि मी पण ऑब्झर्व केलेलं आहे की जसं प्रोटीन बार्स असतील किंवा जे काही प्रोडक्ट्स येतात की प्रोटीनचे कुकीज येत आहेत, केक्स येत आहेत,
तर प्रत्येक याच्यामध्ये फ्रुट्सचा फ्लेवरच इन्ग्रेडियंट म्हणून त्यांनी पुश केलेला असतो. तर हेच त्यामागे रिझन असू शकतं का, लाईक फ्रुक्टोज किंवा काय त्यांना ॲडिशनल? फ्रक्टोज शुगर खूप क्वचित टाकलं जातं, कारण नॅचरल फ्लेवर्सला तेवढी शेल्फ लाईफपेक्षा ओके. त्याला खूप नॅचरल आयडेंटिकल फ्लेवर्स म्हणून ॲड केलं जातं. खूप आर्टिफिशियल कलरिंग्स, प्रेझर्वेटिव्ह, विच इज वन ऑफ द कॅन्सर कॉझिंग एजंट असतो. तर हा आपल्याला जर इन सिम्पल वर्ड्स तुमच्या लेबलवर अशी खूप कॉम्प्लिकेटेड नावं असली की ज्याला आपल्याला वाचता येत नाही आणि आपण कधी ऐकलं नाहीये, अवॉइड. बेस्ट. द एकदम लेसर सोपं. इन्ग्रेडियंट द ओरिजिनॅलिटी. से आपण पीनट बटर घेतोय, तर त्याच्यात फक्त पीनट बटर असेल 100% होल पीनट्स, इट्स अ क्लीनेस्ट ब्रँड. पण त्याच्यात जर एक्स्ट्रा पाम ऑइल, ॲडेड शुगर, ॲडेड प्रेझर्वेटिव्ह, अँटी केकिंग एजंट्स, स्टेबलायझर्स, फ्लेवर्स, हे सगळं जर आपण लिस्ट वाढत गेली, अवॉइड. ओके. सो सर्वात बेस्ट असं असेल ऑडियन्ससाठी की सगळ्यात सिम्पल तुमचा जो इन्ग्रेडियंट मेन आहे पीनट बटर, ते पीनट बटर 100% असेल, तो प्रोडक्ट गुड टू गो. ज्यामध्ये अजून जास्त लिस्ट वाढत जाते जे तुम्हाला माहित नाही काही आहे, अवॉइड दॅट. एक्झॅक्टली. सिम्पल. आणि कमिंग बॅक टू अ पॉइंट की आता जसं फ्रुट्स वगैरे बद्दल आपण बोललोय आणि पॅकेज फूड्स हा खूप मोठा कन्सर्न आहे. तर त्याच्यात आपण लेबल रिडिंग करतोय आणि लेबल रिडिंग मधून आपल्याला समजतं की काही हार्मफुल केमिकल्स आहेत किंवा इवन जे फूड हेल्दी जरी असेल स्टील त्याच्या पॅकेजिंगमुळे त्याच्यावरती इफेक्ट होतोय बऱ्याचदा. तर मग त्याला आपण कसं टॅकल करू शकतो किंवा त्यातून अजून काय आपल्यावरती हार्मफुल गोष्टी होणार आहेत? त्याच्याने बरेच लाईफस्टाईल डिसीजेस होणार, लाईक हार्ट अटॅक्स, कॅन्सर. एक छोटंसं जर प्रश्न विचारायचा असेल, व्हॉट डू यू थिंक, लाईक व्हॉट आर द 5 एलिमेंट्स ज्याच्यापासून ह्युमन बॉडी तयार केलेली आहे? अग्नी, वायू, जल, आकाश, भूमी, पृथ्वी. करेक्ट. तर या 5 एलिमेंट्सपासून आजकाल 3 एलिमेंट्स पल्युटेड झालेत, दे आर प्रदूषित. हा मेजर कारण आहे कॅन्सरचा. की आपण जे फूड खातोय, एक 50 वर्ष आधी आपल्या आजोबांनी कधी आपल्याला सांगितलं नव्हतं की हे इनऑर्गॅनिक आहे आणि हा ऑर्गॅनिक आहे, Right. किंवा हा A2 मिल्क आहे, हा लाईक नॉन A2 मिल्क आहे, बरोबर. किंवा हा प्युरिफाईड वॉटर आहे, हा नॉन प्युरिफाईड आहे, कारण तेव्हा सगळंच ऑर्गॅनिक होतं. राईट. तर आजकाल जेव्हा आपण एवढे एक्सेस अमाऊंटमध्ये पेस्टिसाइड्स, केमिकल्स, ॲडेड कलर्स वापरतो आहे, तर हा एक मेजर कारण आहे कॅन्सरचा. सेकंडली, आपण प्लास्टिक पॅकेज्ड वॉटर म्हणून पितोय, बट दॅट इज द मोस्ट टॉक्सिक थिंग. कारण जेव्हा प्लास्टिक हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, त्याच्यातनं जे नॅनो प्लास्टिक्स फूडमध्ये कन्वर्ट होतात, ते आपल्या एंडोक्राईन ग्लँडला, आपल्या हॉर्मोन्सला खूप डिस्टर्ब करतात, ज्याच्याने कॅन्सरचे चान्सेस आहेत. आपण प्लास्टिकची बॉटल गाडीत ठेवली आहे, किंवा आपण उन्हात पार्क केली आहे, किंवा हीटर आहे गाडीत, किंवा ते डेज अँड डेज आपल्या गाडीत राहिली आहे, किंवा आपण फ्रीजमध्ये ऑन टेबल प्लास्टिक बॉटल्स वापरतोय, आपण मुलांना शाळेत प्लास्टिक वॉटर बॉटल्स देतोय, डब्यांमध्ये आपण गरम जेवण प्लास्टिकमध्ये भरून देतोय. तर या सगळ्या गोष्टींमुळे पण आपल्या हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होत आहेत. तर यामध्येच मला एक सेम गोष्टीबद्दल प्रश्न होता की जसं पॅकेज फूड आयटम्स किंवा नुसतं आपण जे टिफिन्स वापरतो त्यामध्ये आपण ज्यावेळेस गरम जेवण देतोय, जरी ते घरी बनवलेलं असेल त्याचा इफेक्ट होतोय आणि त्यातूनही कॅन्सर कॉझिंग एलिमेंट्स बॉडीमध्ये जात येतात. तर या गोष्टीला ज्यावेळेस आपण टॅकल करायला बघतो स्मॉल स्टेजपासून की मुलांना डबा देण्यापासून ते पूर्ण पुढच्या गोष्टी, तर आता IT मध्ये आपण पाहतो की बरेचसे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्या शिफ्ट टायमिंग्स वेगळ्या असते डिपेंडिंग ऑन देअर वर्क कल्चर. तर मग ते लोकांचं जेवण्याच्या वेळी पण वेगळे असतात. तर त्यांचं असं होतं की ज्यावेळेस युजली अ नॉर्मल पर्सन की ज्यावेळेस तो व्यक्ती जेवतो त्यावेळेस ते लोकांची झोपायची वेळ असते किंवा वाईस वर्सा. तर अशा केसेसमध्ये ज्यावेळेस ते टिफिन लावतात किंवा मेस लावतात किंवा कॅन्टीन्समध्ये खाणार, तर मोस्टली अशा जागी तर ह्या गोष्टी मेंटेन केल्या जात नाही. मग त्या लोकांनी काय ॲडिशनल काळजी घेतली पाहिजे की त्यांचं जे लाईफस्टाईल आहे त्यामध्ये कॅन्सर किंवा कुठलाही आजार त्यांना उद्भवायची जी शक्यता आहे ती टाळायसाठी? जे आपण फूड डिलिव्हरी ॲप्समधनं मागवतोय, सगळ्यात आधी ते प्लास्टिक कंटेनर्समध्ये येतं. ओके. हां, राईट. तो एक मेजर कारण आहे. कारण गरम गरम आपण जेव्हा, आणि ती जी प्लास्टिक असते ती काही खूप चांगल्या क्वालिटीची नसते, आणि किंवा कुठलंही जरी BPA फ्री, BHA फ्री असेल तरी हा फॅक्टर त्याच्यात हॉट फूड विथ प्लास्टिक लीच आउट होणारच आहे. ओके. तर त्यांनी हे काळजी घेतली पाहिजे की आपण इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग एकतर घरातनं डबा घेऊन जाऊ शकतो. डबा नसेल तर तुम्ही काही असे स्नॅक्स, समजा नट्स आहेत, फ्रूट्स आहेत, बटरमिल्क आहे, किंवा रोल्स
बनवून घेऊन जाऊ शकतो आपण, किंवा ऑफिसमध्ये जर कॅन्टीन्स अवेलेबल आहेत, कारण जे 24 आवर्स शिफ्टमध्ये असतात त्यांच्या ऑफिसेसमध्ये कॅफेटेरिया तर 24/7 सुरू असतात. राईट राईट तर त्यांनी तो एक इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की आपण बाहेरून प्लास्टिकमध्ये न मागवता कॅन्टीनमध्ये जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत घेतले पाहिजे. किंवा जेव्हा आपण चहा पितो, डिस्पोजेबल कप्स, त्या सेलोफिन कप्स, त्याच्यात प्लास्टिक लीच आउट होणार. तर हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नॉनस्टिक पॅन्स आपण वापरतोय घरात, विच इज अ व्हेरी टॉक्सिक एलिमेंट. ओके तर किंवा आपण मेलमाइन प्लेट्स वापरतोय प्लास्टिक कंटेनर्समध्ये किंवा मेलमाइन प्लेट्समध्ये आपण मायक्रोवेव्हमध्ये हीट करतोय. सो गो बॅक टू बेसिक्स, गो टू स्टील. गरम करायचं असेल, यूज ग्लास कंटेनर्स इन्स्टेड ऑफ प्लास्टिक म्हणजे कंटेनर्स. कॉपर बॉटल्स मधून जे आपली जी आधीची पिढी होती, आपले आजोबा पणजोबा, ते लोक कॉपरच्याच भांड्यांमध्ये जेवण करायचे किंवा पाणी प्यायचे. सो सेम गोष्टीला काहीतरी लॉजिक होतं, त्यामुळे ते करायचे. सो आपण यूज त्यात चेंजेस अर्दन केले. पॉट्स, जे आपण अल्कलाईन वॉटर हो म्हणतोय. हो कारण जेव्हा आपण माठातलं पाणी घेतोय, हा नॅचरली अल्कलाईन आहे. पण आजकाल माठ आपण हाफ ऑफ द फॅमिलीजमधनं एक्सटिंग्विश एक्सटिंग्विश झालंय ते. झालेलं आहे. तर राईट जेव्हा आपण बेसिक्सला जातो की आपण परत माठ वापरतोय किंवा आपण लोखंडाच्या कढईत बनवतोय, हो, तर काळ्या हे जे कढईतलं आपण जेवण. एक्झॅक्टली, तर हे जो आयर्न डेफिशियन्सी, अनेमिया आहे, हिमोग्लोबिन कमी होत आहे, या सगळ्या गोष्टी आधी नसायच्या. कारण आपण आपला जो रूट होता, आपला जो फाउंडेशन होता, तो खूप परफेक्ट होता. ओके, म्हणजे सर्व जे काय आजाराच्या गोष्टी आहेत आपल्या आजकाल, कॅन्सर असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, ह्या तुमच्या किचनशी निगडीत आहेत. एक्झॅक्टली. हा तुमच्या सगळ्या किचन आपल्या मध्ये चेंजेस करावे लाईफस्टाईलमध्ये, लागणार. वेस्टर्न लाईफस्टाईल इन्फ्लुएन्स होऊन आपण जे हम्म. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणतो, की हे सगळं तिथून निर्माण झालेलं आहे, की राईट. आपण इन्फ्लुएन्स होतोय आणि आपण हे सगळं ऍड करतोय. ओके, म्हणजे किचन पासून तुमचं पोट आणि पोटापासून बाकीच्या गोष्टी ह्या लिंक्ड आहेत सगळ्या. तुमचा गट हा सेकंड ब्रेन आहे. तुमची स्किन ॲक्ने होत आहे, हेअर फॉल होत आहे, ब्लोटिंग होत आहे, गॅसेस इन डायजेशन होत आहे. दिस इज ऑल अ साईन की तुमचा गट खराब आहे. हो. ॲक्च्युली फूड हा काय आहे? फूड हा फ्यूल आहे. तुम्ही जेवण केल्यावर तुम्हाला एनर्जेटिक वाटायला पाहिजे. यू शुड फील फ्रेश, यू शुड फील चार्ज्ड अप. पण जर जेवण झाल्यानंतर तुम्हाला आळस येत असेल, झोप येत असेल, इट मीन्स तुमचा फाउंडेशन कुठेतरी बिघडतोय. वी हॅव टू रिवाइज आर इंग्रेडियंट्स. राईट राईट. मग ह्याच टॉपिकला पकडून एक छोटासा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑफिसच्या पिअर प्रेशरमध्ये येता किंवा त्या कल्चरमध्ये जाता, तर मे बी पिअर प्रेशरमध्ये येऊन तुम्ही एक वाईट सवय डेव्हलप करता, तो स्ट्रेस बस्ट करण्यासाठी जो तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला जाणवतोय. तर याला आपण टॅकल कसं करू शकतोय किंवा याला काय एक वेगळं सोल्युशन देऊ शकतोय की तुम्ही हे करण्यापेक्षा ही गोष्ट करू शकताय असं. जसं आपण वाईट सवय म्हणजे स्ट्रेस आला, डेडलाईन्स आले, ब्रेक झाला, सुट्टा पी के आते हैं, चाय पी के आते हैं. तर याला तुम्ही एक काहीतरी पॉझिटिव्ह वेने जर तुम्ही 5 मिनिटं स्ट्रेचिंग केली, यू जस्ट मूव्ह युअर बॉडी. राईट तुमच्या बॉडीमध्ये फील गुड हॉर्मोन रिलीज होतो विथ एक्सरसाइज. यू विल फील आय एम डिस्ट्रेस्ड. तुम्ही ब्रीदिंग करू शकता, तुम्ही बॉक्स ब्रीदिंग. यू डू दिस कॉन्शियस प्रॅक्टिस, तुम्हाला जाणवेल माय स्ट्रेस इज रिड्युस्ड. आय डोंट हॅव टू रीच आउट टू स्मोक और चहा फॉर राईट राईट डिस्ट्रेसिंग. राईट. सो डिस्ट्रेसिंगसाठी ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण वापरू शकतो, ज्याने आपण एक्सेस कुठली चुकीची गोष्ट बॉडीमध्ये इंटेक करणार नाही आणि तुमच्या हेल्थला पण ते बेनिफिट करेल. सो मेंटल हेल्थ प्लस फिजिकल हेल्थ दोन्ही पण तुमच्या गटशी रिलेटेड आहे बेसिकली. म्हणजे जसं आपण डिस्कस केलं की कॅन्सरची कारणं की आपले पेस्टिसाइड्स आहेत, पाण्याबद्दल जो सेकंड एलिमेंट आपला पोल्युटेड right. झालंय की आपण जल. प्लास्टिक जलमध्ये, किंवा आपण एअर जे ब्रीद इन करतो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आता जसं मेट्रो सिटीज से दिल्लीमधलं AQI खूप बेकार झाला हो होता. हो हो. इट वॉज ॲज बॅड एज की आपण एका दिवसाला 20-25 सिगरेट स्मोक करतो. राईट राईट. तर एक पिढी आहे की ज्याच्यात 20-30 वर्षाच्या मुलांनी स्मोकिंग करायला सुरुवात केली. त्याच्या लंग्सवर एक 20-25 वर्षाने जो परिणाम होणार किंवा लंग इफेक्ट होणार, कॅन्सर होणार, तो आजकाल या सिटीजमध्ये असं झालं आहे की एअर क्वालिटी खराब असल्यामुळे समजा एक न्यूबॉर्न जन्मला इन अ सिटी लाईक दिल्ली, स्मोकिंग इज ॲटलीस्ट आउट ऑफ चॉईस, ब्रीदिंग इज कंपल्शन. राईट. न्यूबॉर्न तो एअर Inhale ब्रीथ करणार. करतोय, इनहेल करतोय. इट इज ॲज गुड ॲज स्मोकिंग 20-25 सिगरेट्स. तर जेव्हा तो 20-25 वर्षाचा होणार, त्याचा लंग ऑलरेडी इन्फेक्टेड असणार, अफेक्टेड असणार. राईट. तर जे कॅन्सर आपण 50-60मध्ये ऐकत होतो ते आता 2 डेकेड्स 3 डेकेड्स अर्ली होणार आहे. ही खूप मोठी वॉर्निंग साईन आहे आपल्यासाठी की आपण किती जास्त काळजी घेतली पाहिजे एन्व्हायरमेंटची सुद्धा.
एक्झॅक्टली. तर जेव्हा आपण फूड आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कारण प्रत्येकाला ॲक्सेसिबिलिटी, ऑर्गॅनिक फूडची अवेलेबिलिटी, जागेची, टाईम कन्स्ट्रेन्स आहेत. तर जेव्हा आपण फूड, वॉटर किंवा एअर कंट्रोल करू शकत नाही, जे बाकीचे फॅक्टर्स आहेत आपल्या लाईफस्टाईलसाठी, की आपण आपला आहार असा करायला पाहिजे की ज्याच्याने आपली इम्युनिटी वाढेल, किंवा आपण स्लीप, राईट. तुम्ही वेळेवर झोपा, वेळेवर उठा, तुमची क्वालिटी ऑफ स्लीप चांगली आहे रादर दॅन जस्ट क्वांटिटी, तर तुमची बॉडीची इम्युन सिस्टम, तुमचा रिकव्हरी फेज हे सगळं सपोर्ट करणार. तर ॲटलिस्ट ज्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये करू शकत बरोबर. नाही, वी शुड मोर फोकस ऑन जे आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. आणि तुम्ही आता एक पॉइंट पुट ऑन केला की ऑर्गॅनिक फूड्स हा सध्या खूप मोठा हॉट टॉपिक आहे, की प्रत्येक गोष्टीवर आपण बघतो, सुपर मार्केट्समध्ये गेलं, कुठेही गेलं, किंवा तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कुठल्याही वेबसाईटवर गेला तर ऑर्गॅनिक फक्त टाईप केलं की त्याच्यापुढे लिस्ट यायला चालू होती. ऑर्गॅनिक तुमचं फ्लोअर असेल, मिल्क असेल, व्हॉट एव्हर, फ्रुट्सपासून सगळ्या गोष्टी. तर ऑर्गॅनिक म्हणजे नक्की काय असतं ऑर्गॅनिकमध्ये? त्याला खूप क्रायटेरियाज आहेत, पण हा जो एक आहे की ऑर्गॅनिक फूड हा इंडियामध्ये कितपत पॉसिबल आहे इट्स अ बिग क्वेश्चन मार्क. कारण ऑर्गॅनिक फूडसाठी फक्त तुम्ही पेस्टिसाइड्स, केमिकल्स वापरत नाही आहे एवढंच नाही आहे. द वॉटर दॅट यू यूज इरिगेशनसाठी तो पण पल्युटेड नको आहे. राईट. तुमच्या शेतातल्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये पण कोणी पेस्टिसाइड्स नको वापरायला, विच इज क्लोज टू इम्पॉसिबल. तर जे आपण ऑर्गॅनिक प्लस त्याची शेल्फ लाईफ कमी आहे. तर हे सगळं तिथून शेतीपासून थ्रू मीडियम थ्रू तुमच्यापर्यंत प्लस रिचिंग टू युअर फ्रिज, हे किती टिकणार? नेक्स्ट टू इम्पॉसिबल. म्हणजे Very आपल्या इथं difficult. तरी खूप डिफिकल्ट आहे या सगळ्या गोष्टी पाळणं. माझ्याकडे जितके फार्मर्स येतात, हा प्रश्न मी खूप त्यांना विचारते की व्हॉट काइंड ऑफ केमिकल्स यू यूज, तुम्ही ॲक्च्युली हे इतकं वापरता का? खूपदा आपण असं म्हणतो की हा पॅकेज फूड आहे, फॉर एक्झाम्पल प्रोटीन सप्लिमेंट, हा आर्टिफिशियल आहे, हा केमिकल आहे. पण वे प्रोटीनमध्ये ॲटलिस्ट फॅक्टरीमध्ये बनवल्यानंतर, अनलेस यू आर बाईंग फ्रॉम अ ओरिजिनल सोर्स, ऑथेंटिक सोर्स, राईट. त्याला खूप FDA लॉज आहेत, खूप लेबल्सच्या रिस्ट्रिक्शन्समधनं तो पास आउट होतो की त्याच्यात जो केमिकल टाकला आहे तो किती प्रमाणात सेफ आहे, किती शुगर फ्री त्याच्यात ॲड केलं पाहिजे, किती ॲडेड कलरिंग, प्रेझर्वेटिव्ह ॲड केलं पाहिजे, हे ॲटलिस्ट कॅल्क्युलेटेड आहे, रेग्युलेटेड आहे. पण जेव्हा आपण ऑर्गॅनिकच्या नावाखाली जेव्हा काही घेतोय, किंवा आपण इवन इनऑर्गॅनिक फूड काही घेतोय, तर त्याच्यात जे शेतकरी पेस्टिसाइड टाकतात त्यांना हे प्रमाण माहिती नसतं की किती टाकायला पाहिजे. Right. जोपर्यंत कीड जात नाही तोपर्यंत आपण त्याला स्प्रे करतोय. आपण लहानपणी बघितलं की वांगीला किती कीड असायचं. सो हे जे मी शेतकऱ्यांकडनं ऐकते की जेव्हा आम्ही सीड सो करतो, वी स्प्रे पेस्टिसाइड, त्याचं शूट निघतो, वी स्प्रे पेस्टिसाइड, त्याला फुलं येतात, वी स्प्रे पेस्टिसाइड, वांगं आलं पेस्टिसाइड, तुमच्यापर्यंत येईस तो लाईफ वाढली पाहिजे पेस्टिसाइड. राईट. सो वी आर इटिंग नथिंग मोर दॅन पेस्टिसाइड्स. प्रत्येक गोष्टीला ते फवारणी वगैरे जे काय करतात. आता मी स्वतः बघितलेलं आहे आमच्या शेतीमध्ये, की पर्टिक्युलरली आता ज्यांचं BSc ॲग्री होतं, MSc ॲग्री होतं, ते प्रत्येक जण आपल्याला शेतीतला डॉक्टर समजतं. आणि ते प्रत्येक जण असं जसं प्रिस्क्रिप्शन देतो आपण एखाद्या पेशंटला आल्यानंतर, तसं औषधं लिहून देतात की तुम्ही ही फवारणी घेतली पाहिजे, हे इतके केमिकल्स तुम्ही टाकले पाहिजेत, ज्याने तुमच्या फ्रूटचा कलर तसा होईल, साईज वाढेल, त्याचं वेट वाढेल. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला मग तसं टनेज मिळणार किंवा तसं रेट मिळणार, किंवा एक्सपोर्टचा माल जो असतो त्यांचा, तर त्याला किती कुठल्या गोष्टी पाहिजेत. सो ते आजकाल जे स्टँडर्ड्स त्यांनी वाढवलेले आहेत ते कुठेतरी मला वाटतं की मग शेतकऱ्यांना पण त्या गोष्टी कराव्या लागतात. कारण आता एक मेथी आहे, हे शेतकरी मला सांगतात की जेव्हा मेथी आम्ही नॅचरली ग्रो होऊ देतो त्याला 11 डेज लागतात स्टार्ट टू एंड. पण जेव्हा आपण स्प्रे करतो 3 दिवसात आपल्याला तो क्रॉप यील्ड होतो. म्हणजे आम्हाला 3 पट जास्त क्रॉप त्याच्यातनं काढता येतं. देन वाय शुड वी ग्रो ऑर्गॅनिक? इवन आता मेथीचाच पॉईंट पुट ऑन केलाय तर असंही आहे, म्हणजे तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, पण जे पुण्याचं आपलं जे वेस्ट वॉटर जातं मुळामुठामधून, तर त्याच्यात वॉश तर खूप छोटी गोष्ट झाली आहे. आमच्या इकडे तेच पाणी प्रोसेस होऊन शेतकऱ्यांना दिलं जातं पुरंदर उपसा योजनेच्या अंतर्गत. आणि त्याच्यावरतीच पूर्ण एरियामध्ये लोकांची शेती होते. सो जे काही भाज्या वगैरे बनते ते सगळ्या वेस्ट वॉटरवरती बनते त्या. आणि लोकांना अजून माहित नाहीये की आपण त्याच भाज्या कन्झ्युम करतोय, जे पाणी आपण फेकून दिलेलं आहे, घाण पाणी आहे. पण आता अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही, कारण आता प्रत्येकाला हा ऍक्सेसिबल होणार नाही की आपण स्वतः किचन गार्डनिंग करून हे सगळं करायचं. पण ऍटलिस्ट आहार तुमच्या कंट्रोलमध्ये आहे की तुम्ही ऍटलिस्ट मैदा, प्रोसेस्ड फूड, शुगर हे टाळू शकता. झोप तुम्ही रेग्युलेट करू शकता. तर ज्या अवॉइडेबल थिंग्स आहेत त्या ऍटलिस्ट अवॉइड करा, ज्या कंपल्सरी थिंग्स आहेत त्याला इन्क्लूड करा.
आणि ओबेसिटी म्हणजे वजन वाढणं किंवा एखाद्याचं वजन कमी झालं खूप जास्त, यांनी हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टचे चान्सेस वाढतात कोणत्याही एज ओबेसिटी हा ग्रुपमध्ये? एक मेजर पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, पण त्याला अजून जे फॅक्टर्स आहेत ते आहे तुमचं स्लीप. ओके. जेव्हा आपण खूप स्क्रीन बघतोय, तुमच्या ब्रेनला हा सारखा सिग्नल मिळतो की लाईट म्हणजे स्टे अवेक, अंधार म्हणजे झोपायचे. तर तुम्ही टीव्ही बघा, OTT प्लॅटफॉर्म्स बघा किंवा मोबाईल बघा, तुमच्या ब्रेनला सारखा एक स्टिम्युलस मिळतोय की लाईट म्हणजे जागं राहायचं. सो नॅचरली युअर स्लीपिंग लेट. त्याच्यामुळे तुम्ही उठताय लेट. उठल्या उठल्या आधी आपण मोबाईल घेतो, आपण ग्रॉगी उठतो, आपल्याला काही Right. सुधरत नाही. देन यू नीड अ स्टिम्युलेट. वी रीच आउट, चहा, कॉफी. आपण चुकीची सुरुवात केली आहे, एंड चुकीचा केला आहे, सुरुवात चुकीची केली आहे, तर इथूनच आपली लाईफस्टाईल बिघडते. ओके, म्हणजे दिवसभर तुम्ही किती हेल्दी खाल्लं, तुम्ही वर्कआउट केलं, वॉकला गेला, संध्याकाळी जेवणानंतर सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही मेडिटेट केलंय, पण परत जर एंडला तुम्ही फोन चेक करून मग नंतर झोपताय किंवा सकाळी उठल्यावर तुम्ही एक शॉट ऑफ कॉफी किंवा टी घेतला पहिल्याच मीलमध्ये, पहिल्या गोष्टीमध्ये, तर ते सगळं झिरो झालं. झिरो नाही होणार एक्झॅक्टली, पण तुम्ही हम्म. ॲटलिस्ट रॉंग इनपुटने सुरुवात केली आहे. Okay. कारण तुमची बॉडी ओव्हरनाईट लॉंग गॅपमुळे ॲसिडिक आहे. हम्म. जेव्हा आपण चहा कॉफी घेतोय तेव्हा तो अजून ॲसिडिक, टॅनिन, कॅफेन्स आहेत. हम्म. त्याच्यामुळे एक्सेस कन्झम्पशन ऑफ चहा कॉफीने तुमची बॉडी डिहायड्रेट होते. कारण मी एका क्लायंटला एक सहज प्रश्न विचारला की तुम्ही किती पाणी पिता? हो, मी 1 लिटर ग्रीन टी बनवून ठेवते आणि 1 लिटर ग्रीन टी. सो आय कीप सिपिंग. इट्स अँटीऑक्सिडंट्स, खूप हेल्दी आहे. पण आपल्याला हे लक्षात येत नाही की ग्रीन टीमध्ये पण कॅफेन आहे अलॉंग विथ अँटीऑक्सिडंट्स. तर एव्हरी कप ऑफ कॅफेन थ्रोज 3 कप्स ऑफ वॉटर फ्रॉम युअर बॉडी. तर उलट जर तुम्ही 2 पेक्षा जास्त कप चहा कॉफी घेत असाल, सो प्लीज ट्राय टू ॲड अप एक्स्ट्रा वॉटर टू कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. पण जर तुम्ही ग्रीन टी सुद्धा घेताय, तुमची बॉडी डिहायड्रेट होते. लेसर हायड्रेशन, मोर, कारण तुमच्या बॉडीला थर्स्ट आणि हंगर याच्यातला फरक समजत नाही. बॉडी मिस्टेकन्स थर्स्ट ॲज हंगर. तर खूपदा आपण डिहायड्रेटेड असतो, बट वी रीच आउट फॉर अ स्नॅक की मला भूक लागली. हाफ ऑफ द टाइम्स तुम्ही हे नोटीस कराल की असं जर वाटत असेल भूक आहे, 1 ग्लास पाणी प्या, तुम्हाला वाटेल की माझी भूक गेलेली आहे, आय एम मोर हायड्रेटेड, सो आय डोंट नीड अ मील. ऑब्व्हियसली तुम्ही अननेसेसरी खात नाही आहे, इट इज नॉट ॲडिंग अप टू एक्स्ट्रा कॅलरीज. किंवा आपण जे फ्राईड फूड बाहेरनं खातोय, रीफ्राय केलेलं असतं, त्याच्यात एकतर आपण जितकं स्ट्रीट फूड खातोय ते सगळं पाम ऑइलमधनं आहे. कारण बरोबर. पाम ऑइल इज चीपर, त्याचं स्मोकिंग पॉईंट चांगलं आहे, त्याला वास नाही, आफ्टर टेस्ट नाही, त्याची शेल्फ लाईफ चांगली आहे. तर कुठल्याही बेकरी प्रोडक्ट, स्ट्रीट फूडमध्ये, इवन मेजॉरिटी ऑफ बिग हॉटेल्ससुद्धा, इट वॉज शॉकिंग, आपण ज्यांना 3 स्टार 4 स्टार म्हणतो, खूप हॉटेल्ससुद्धा पाम ऑइल्स वापरतात. बापरे. इट इज चीपर आणि याला वास येत नाही, आफ्टर टेस्ट नाही. तर जेव्हा आपण भजी खातो, वडापाव खातो आणि आपल्याला त्याच्यावरती तो ब्लॅक डॉट्स दिसतात, दॅट इज कार्बन, विच इज ऑल्सो कॅन्सर कॉझिंग, कार्सिनोजेनिक एजंट. राईट. मग असं हे स्ट्रीट फूड तर एक पॉईंट आहे ज्यात आपले फ्राईड फूड असतील तर ते आयटम्स आपण इन्क्लूड करू शकतो. पण बरीच लोक अशी आहेत जे वर्कआउट नंतर त्यांना असं होतं की जिमच्या खालीच आपल्याला की सोया चापचा स्टॉल आहे किंवा तंदूरचा स्टॉल आहे, लेट्स गो देअर, आणि सोया प्रोटीन खूप चांगलं आहे आमच्यासाठी, व्हेजसाठी, सो आम्ही सोया चाप खात जाईल, जेणेकरून ते सोबत सॅलड देते थोडंसं, आमचं मील पूर्ण झालं आणि आम्ही झोपू शकतो. सो हे कितपत योग्य आहे सोया चाप आफ्टर वर्कआउट किंवा कधीही दिवसात खाणं? सोया चाप हा खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. कारण जेव्हा सोया इन नेचर इज व्हेरी चुवी, पण आपल्याला ही चाप का क्रिस्प लागते? कारण त्याच्यात 30-40% सोया असतो, बाकी 60-70% मैदा असतो, विच गिव्स इट द Okay. क्रिस्पीनेस. शिवाय आपण ज्या कोळशावर त्याला रोस्ट करतो किंवा आपण चिकन तंदुरी जेव्हा खातोय, त्याच्यात जो रेड कलर दिसतो, सोया चापमध्ये जो रेड ग्रीन कलर आपल्याला दिसतो, प्लस त्याला जो ब्रश केला जातो पाम ऑइल, तो ड्रिप होणार, किंवा चिकनमधला जो नॅचरल फॅट आहे तो कोळशावर ड्रिप होणार, विथ एक्सेसिव्ह हीट, रियूज ऑफ दॅट कोल, तो कार्सिनोजेनिक होणार. तर आपण नावासाठी प्रोटीन्स खातोय, बट त्याला जे ॲडेड कलरिंग, पाम ऑइल, कार्सिनोजेनिक, कार्बन फॅक्टर्स आहेत, त्याला आपण इग्नोर करतोय. राईट. सो सोया चाप इज मोर ऑफ अ कार्बोहायड्रेट सोर्स. प्लस आपण प्लेन खात नाही, त्याला भरपूर चटणी बटर, क्रीम, हे सगळे फॅट्स जे ॲड करतात, इट इज मोर ऑफ अ फॅट सोर्स देन अ प्रोटीन सोर्स. ओके, बेसिकली म्हणजे तिथंच आपण चुकतोय की जो सोर्स आपण प्रोटीन म्हणून इंटेक करायला बघतोय
तिथं आपण सगळ्यात वर्स्ट गोष्ट जी आहे बॉडीसाठी तीच इंटेक करून टाकतोय. आणि प्लस आपण जेव्हा हे न्यूजपेपरमध्ये कधी भजी खातोय त्याच्यातला इंक जो आपल्या बॉडीमध्ये जातोय इट्स अ कार्सिनोजेनिक एजंट. एक UK मध्ये खूप इंटरेस्टिंग स्टडी झाली आहे की एक्सेस यूज ऑफ प्लास्टिकमुळे आपले स्टेम सेल रिप्रोग्राम होत आहेत. ओके. हे स्टेम सेलचं सपोज काम आहे की तुम्हाला बोन ग्रोला हेल्प करायचंय. हे रिप्रोग्राम झाल्यामुळे दे आर प्रोड्युसिंग मोर फॅट सेल्स. ओके. सो रिसेंट स्टडी शोज की UK मध्ये हाईट इज शॉर्टर अँड दे आर बिकमिंग बिगर ऑन बेलीज. तर जेव्हा तुमचा वेस्ट हिप रेशो वाढतोय नॅचरली हार्ट इश्यूज, ओबेसिटी, कार्डियक इश्यूज, कॅन्सर इश्यूज हे सगळे पण त्याच्याबरोबर मल्टिप्लाय होत आहेत. ओके. बिकॉज ऑफ द रॉंग युसेज ऑफ द कंटेनर्स किंवा पल्युटेड जे आपण खातोय त्याच्यामुळे. बेसिक चेंजेस म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करावे लागतील जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये हे कुठले आजार जसं हार्ट अटॅक, कॅन्सर ह्या गोष्टी आपण बोललो त्या होऊ नये. आपल्या किचनमध्येच सगळ्यांचे सोल्युशन्स आहेत की आपण आपली भांडी चेंज करायची, आपण आपला कुकवेअर चेंज करायचा, पाणी आपल्या माठातनं स्टोअर करा. हार्ट इश्यूजसाठी तुम्ही जास्त ओमेगा-3 रिच फूड्स ॲड करा, लाईक वॉलनट्स आहेत, फ्लॅक्स सीड्स आहेत, जे जवस आपण म्हणतो की आपल्या आयडियली किती क्वांटिटी त्याला बरोबर आहे एखाद्या ॲव्हरेज ह्युमननी? हे खूप व्हेरिएबल असणार तुमच्या एज, तुमच्या Okay. मेडिकल कंडिशन्सवर. ओके. की तुम्हाला काही हार्ट इश्यूज झालेले आहेत की होण्याची शक्यता आहे की तुम्हाला माहिती आहे आता माझा कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, ब्लड प्रेशर, डायबिटीज, बाकी सगळे फॅक्टर्स, ओबेसिटी हे सगळे ऑलरेडी कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत. सो आय एम ऑन द वर्ज ऑफ इन्व्हायटिंग मोर इश्यूज. बरोबर. तर तेव्हा आपण हे ॲज अ प्रिकॉशनरी घेतोय किंवा आपण ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतोय की आपण एक मेंटेन लाईफस्टाईल हेल्दी करायला घेतोय त्याच्यावरनं हे ठरणार. बट यू कॅन शॉर्ली ॲड वॉलनट्स, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स किंवा जे नॉन व्हेजिटेरियन्स असतील तुम्ही फिश ॲड करू शकता. एक्सरसाइज ॲड करा, वॉटर इनटेक भरपूर ठेवा. ट्राय टू ॲड मोर फायबर कारण आपण फायबरला खूप अंडर रेट करतो. तुमचे मायक्रोब्स जे आहेत ते फायबरवर फीड होतात. तर फायबर आपला जो बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याला बाइंड करून फ्लश ऑफ करतो. तर आपल्याला असं नको वाटायला की डाएट करायचंय म्हणजे सॅलेड खायचंय किंवा तेव्हाच भाजी खायची. जर आपण चिकन फिश खातोय भाकरी बरोबर चिकन तर आपण हे एक्स्ट्रा भाजी पाहिजे म्हणून आपण कधीच ॲड करत नाही. तर याच्यातनं फायबर कुठून आला आपल्याला. तर एक बॅलन्स डाएट म्हणजे तुम्हाला एक बॅलन्स लाईफस्टाईल 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, तुमचे मायक्रोब्स म्हणजे विटमिन्स, मिनरल्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स. तिसरं म्हणजे तुमचं हायड्रेशन. चौथं एक्सरसाइज आणि फिफ्थ इज युअर स्लीप. हे सगळं जेव्हा तुम्ही कंबाईन करता व्हॉट यू से क्लोजिंग अ फिस्ट याच्याने जर हे सगळे बॅलन्स असतील यू वुड सी दॅट युअर हार्ट इश्यूज, कॅन्सर इश्यूज बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. ओके, दॅट्स ग्रेट. तर आता ज्यावेळेस तुम्ही फिस्ट ज्यावेळेस आपण स्ट्रॉंग करणार आपण त्याबद्दल बोलतोय तर त्यामध्ये तुम्ही बोलला बॅलन्स डाएट. तर मला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन असा होता त्याच्या अराउंड की बॅलन्स डाएटमध्ये आता आजकाल ग्रामीण भागातली लोक त्यांना असं वाटतं की डाएट करणं म्हणजे खूप जास्त पैसे घालवणं. तर मग आपण पारंपरिक जे आपलं जेवण आहे डाळ भात झालं, वरण भात किंवा आपलं भाकरी भाजी तर त्या प्लेटमध्ये आपण बॅलन्स डाएट कसा पोर्शन कंट्रोलने करू शकतोय त्याबद्दल थोडं सांगताल का? बेसिकली आपल्या डाएटमध्ये आपण युजली इंडियामध्ये कॅन्सर किंवा हार्ट इश्यूज किंवा आपण वर्ल्डमध्ये वी आर लिडिंग इन डायबिटीज. त्याचं कारण हे आहे की वी आर कार्ब इटर्स. आपण कार्ब बेस्ड कंट्री आहोत. तर आपण भरपूर कार्ब्स म्हणजे रोटी, राईस, आपली जी धान्य आहेत ज्वारी, बाजरी, ओट्स, नाचणी, किनवा, ब्रेड्स, नूडल्स, पास्ताज हे सगळे कार्ब्स आहेत. आणि प्रोटीन्स म्हणजे जे आपली कडधान्य आहेत स्प्राउट्स, डाळी, राजमा, छोला, सोयाबीन किंवा ॲनिमल सोर्सेस दूध, दही, ताक, अंडी, चिकन, फिश. फायबर म्हणजे आपल्या भाज्या, फ्रूट्स, कार्ब्स आणि फायबरचं मिक्स आहे किंवा आपण सॅलेड्स जे म्हणतो. तर एक बॅलन्स्ड आहार म्हणजे फक्त भाजी पोळी वरण भात नाही. ओके. तर याच्यात आपल्याला एक सिम्पल सोल्युशन की तुमच्या ताटाला तुम्ही 4 भागात डिवाइड करा. ओके. हाफ प्लेट शुड बी कुक्ड फायबर अँड रॉ फायबर म्हणजे भाजी आणि थोडंसं सॅलेड. बट डोंट ओव्हर डू ऑन रॉ कारण आपण परत जे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मध्ये बघतो की रॉ ज्युसेस, डिटॉक्स ज्युसेस आपण ओव्हर फायबर घेतोय त्याच्याने पण तुम्हाला एक्सेस ब्लोटिंग, गॅसेस हे होणार. ओके. तर एक बॅलन्स आहार म्हणजे बऱ्यापैकी भाजी, सॅलेड, 4-5 फोडी काकडीच्या नको पण एक काकडी, एक टोमॅटो, थोडं गाजर, थोडं बीट
एक प्रोटीन सोर्स, तुम्ही दही म्हणा, उसळी आहेत, कडधान्य आहेत आणि थोडंसं कार्ब. तर हा जो बॅलन्स डाएट आहे, थोडी जवसाची चटणी ॲड केली, आपण लाकूड घाणीचं तेल वापरतोय, आपण 1 फ्रूट अ डे घेतोय, आपण हँडफुल ऑफ नट्स इन्क्लूड करतोय, नट्स अँड सीड्स, वॉटर इनटेक व्यवस्थित आहे, तर हे सगळं म्हणून आपण एक बॅलन्स डाएट म्हणू शकतो. किंवा तुम्हाला जरी 80% बॅलन्स खाऊन 20% जंक ॲड करायचं असेल, त्याच्यात पण तुम्ही अजून हेल्दियर वेने, समजा जर पास्ता खायचा आहे तर रादर दॅन मैदा पास्ता आपण मिलेट पास्ता घेऊ शकतो. नुसतं पास्ताच्या ऐवजी आपण त्याच्यात जर थोडं पनीर ॲड केलं, थोड्या भाज्या ॲड केल्या, की आपण त्यालाच एक 1 डिश मील केलंय. पिझ्झा खायचा आहे, कट डाऊन अ लिटल ऑन द चीज, ॲड मोर वेजीस, यू एन्जॉय युअर पिझ्झा विदाउट अफेक्टिंग, विदाउट हार्मिंग युअर हेल्थ. राईट. हा खूप चांगला ऑप्शन आहे जो बऱ्याच लोकांना युजफुल होईल त्यांच्या हेल्दी जर्नीमध्ये इन्क्लूड करायसाठी. तर मला एक छोटासा प्रश्न असा होता की ज्यावेळेस आपण ब्लोटिंग रिलेटेड गोष्टी बोलतोय किंवा डिटॉक्स ड्रिंक्स आजकाल खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, की बरेचसे लोक इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या रील्समध्ये, व्हिडिओजमध्ये डिटॉक्स ड्रिंक्स खूप प्रमोट करतात. तर डिटॉक्स ड्रिंक्स ॲक्च्युअली तेवढे युजफुल आहेत का, आणि किती प्रमाणात कन्झ्युम केलं पाहिजे जर करायचं, की थ्रू आउट द डे करायचं का फक्त एक स्पेसिफिक टाइमला? देर इज नो वन फूड दॅट कॅन डिटॉक्स. आणि हे डिटॉक्ससाठी देवाने आपल्याला खूप चांगले ऑर्गन्स दिले आहेत, लिव्हर, किडनी. डिटॉक्स म्हणजे वाया युरिन तुमची बॉडी वेस्ट थ्रो करते, वाया स्टूल्स फ्लश ऑफ होते. स्किन हा आपला मेजर एक्सक्रिटरी सिस्टम आहे. तर जेव्हा आपण स्किनला डिहायड्रेटेड असल्यामुळे बॉडीचे टॉक्झिन्स आहेत ते फ्लश ऑफ करणार नाही. पण आपल्याला जर वाटत असेल की मी दिवसभरात 2-4 ग्लास पाणी पिऊन फक्त रॉ ज्युसेस घेते आणि माझी बॉडी डिटॉक्स राहणार, ग्लोईंग स्किन येणार, इम्युनिटी चांगली होणार, केस चांगले होणार, असं नाही आहे. तुमचा ओव्हरऑल लाईफस्टाईल जोपर्यंत बॅलन्स्ड नाही आहे तोपर्यंत 1 फूड आयटम इट वुड जस्ट ॲड अप, थोडं कॉम्प्लिमेंट करणार, की ठीक आहे आपण रोज गाजर, बीट, दुधी भोपळा, कोहळं हे सगळं टाकून, आलं, जिंजर टाकून आपण घेतो. इट इज गुड इन लॉट ऑफ फॅक्टर्स. पण हा डिटॉक्स ड्रिंक घेऊन जर मी दिवसभरात इथे रोल्स, पिझ्झाज, पास्ताज आणि पॅकेज्ड फूड खाते, भूक लागली म्हणून माइंडलेसली चिप्स खाते, फ्रीज उघडून जे समोर दिसलं खाते, तर त्याच्याने बॉडी डिटॉक्स नाही होणार. सो यू कॅनॉट कॉम्पन्सेट की आता मी आज 2 बर्थडे पार्टीज, अल्कोहोल, लेट नाईट पार्टी करून आले आणि उद्या सकाळी उठून ज्यूस घेणार आणि माझी बॉडी सगळं डिटॉक्स करणार, फ्लश करणार, असं नाही होणार. ओके. आणि फ्रुट्स बद्दल मला छोटासा प्रश्न असा होता जो कव्हर करू वाटतो यामध्ये, की फ्रुट्स बरीच लोक असं बोलतात की तुम्ही उठल्यानंतर नाही खाल्ली पाहिजे, काही लोक बोलतात उठल्यानंतर खा, काही म्हणतात की तुम्ही संध्याकाळी खावा, किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल, एखादं वॉकिंग करतो, जिम ऍक्टिव्हिटी करतोय, तर काही लोक जे जिम ट्रेनर्स आहेत ते प्री वर्कआउटमध्ये खायला लावतात, काही पोस्ट वर्कआउट सांगतात. तर आयडियल टायमिंग फॉर अ नॉर्मल ह्युमन काय आहे फ्रुट्स खाण्यासाठी? आय रेकमेंड, जर तुमचा गोल वेट लॉस असेल किंवा एक हेल्दी लाईफस्टाईल असेल किंवा तुम्ही डायबिटिक आहात, यू हॅव फ्रुट्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द डे. ओके. कारण आपली जी ब्लड शुगर लेवल आहे ती ओव्हरनाईट लॉंग गॅप नंतर लो असते. जेव्हा आपण सकाळी आंबा, केळी खातो, आपली ब्लड शुगर लेवल लो पासून नॉर्मल येणार. ठीक आहे, त्याच्याने फॅट्स नाही वाढणार. पण मोस्टली आंबा आपण केव्हा खातो? लंच नंतर, डिनर नंतर आंबा रस. तर जेव्हा ऑलरेडी ब्रेकफास्ट, लंच नंतर तुमची ब्लड शुगर लेवल नॉर्मल झालेली आहे, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आंबा खाणार, ऑब्व्हियसली तो फॅटमध्ये जाणार. सो मँगो इज नॉट फॅटनिंग. आपण किती वाजता खातो हे महत्वाचं आहे. अच्छा. तर जर तुमचं वर्कआउट सकाळी असेल, यू हॅपीली ईट मँगोज, बनानाज, ॲपल्स प्री वर्कआउट. आफ्टर वर्कआउट तुम्ही बरंच ग्लायकोजन स्टोअर डिप्लीट केलेले आहे, तेव्हा जरी तुम्ही थोडीफार हाय शुगर फ्रुट्स, हाय ग्लायसेमिक इंडेक्स फ्रुट्स खाल्ली, दे वॉन्ट ॲड अप टू फॅट्स. तरी कोणते फ्रुट्स म्हणजे त्याच्यामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स इज बनाना, ग्रेप्स, चिकू, ओके, मँगो, सीताफळ. तर हे सगळं आपण प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउटपर्यंत लिमिट करू शकतो. किंवा तुम्हाला ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये एक स्नॅक हवं आहे, तर आपण एखादं फ्रूट त्यावेळेला ॲज अ हेल्दियर ऑप्शन ॲड करू शकतो. ज्या वेळेला फ्रुट्स अजिबात नको आहेत त्या आहेत पोस्ट डिनर ऑर विथ युअर मील्स, कारण आपल्या मील्समध्ये नक्कीच कार्बोहायड्रेटचा सोर्स असतो. जेव्हा आपण त्याच्यात एडिशनल फ्रूट टाकणार, आपण आपल्या मीलचा ग्लायसेमिक लोड, शुगर कंटेंट, कार्ब कंटेंट वाढवतोय, ज्याच्याने इन्सुलिन लेवल्स स्पाईक होतील. इन्सुलिन खूप स्पाईक झालं, आपल्या बॉडीमध्ये मेकॅनिझम आहे त्याला लोअर करण्याचा. हाय कार्ब मील नंतर आपल्याला झोप का येते, एकदम शुगर क्रॅश का वाटते, कारण सगळा ब्लड फ्लो पोटाकडे जातो, आपल्या ब्रेनला इनफ ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून आपल्याला जरा झोप आल्यासारखं वाटतं किंवा आपल्याला डल, ड्राउझी वाटतं. पण हे जर आपण फायबर, प्रोटीन, लिमिटेड कार्ब्स, लिमिटेड सगळं आपण बॅलन्स्ड फॉर्ममध्ये घेतलं, आपली शुगर एकदम स्पाईक होणार नाही. हे
स्टेबलाइज राहणार, कारण बॉडी ग्रॅज्युअली याला ॲब्झॉर्ब करते. राईट. तर फ्रूट्स आपण प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट 30-40 मिनिट्स बिफोर मील्स खाल्लेलं चालेल. अनादर रिझन की हे जेवणानंतर नको आहे, कारण फ्रूट्समध्ये फ्रक्टोज शुगर असते, हे खूप फास्ट डायजेस्ट होणार. तर जेव्हा आपण एखादं मील खातोय त्याच्यात कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स सगळे बॅलन्स्ड इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याला पचायला एक ॲव्हरेज 3 ते 4 तास लागतील. आणि त्याच्यावर जेव्हा आपण फ्रूट खातो तो फास्ट ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही, कारण आपण बाकीचे जे फॅक्टर्स आहेत स्लो ॲब्झॉर्बिंग खाल्लेले आहेत. राईट. तर दिस सिट्स ऑन टॉप ऑफ इट. ते जास्त फर्मेंट होणार, जास्त ब्लोटिंग होणार, जास्त गॅस प्रोड्यूस करणार. किंवा लेट नाईट आपल्याला भूक लागली आहे, आपण फ्रीजमधनं बोल ऑफ ग्रेप्स खातोय, तर त्यावेळेला आपली बॉडी मेलेटोनिन प्रोड्यूस करते. मेलेटोनिन हा स्लीप इंड्युसिंग हॉर्मोन आहे, ओके. की इव्हनिंग नंतर आपली बॉडी आपल्याला सिग्नल देते आफ्टर सनसेट स्लो डाऊन. आणि तेव्हा जर आपण हाय शुगर, हाय स्टार्ची थिंग्स खाल्ले तर त्याच्याने आपलं मेलेटोनिन डिस्टर्ब होणार आणि आपल्याला जास्त स्लीप इश्यूज होऊ ओके. शकतात. बरेचसे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत मेलाटोनिन बद्दल बोलतात, किंवा जे बोलतात की तुम्हाला जर रेस्ट भेटत नाहीये तुमच्या बॉडीला तुमच्या लाईफस्टाईलमुळे, तर तुम्ही डायरेक्ट मेलेटोनिन सप्लिमेंट करायला चालू करा. तर ते कितपत योग्य आहे मेलेटोनिन सप्लिमेंट घेणं? मेलेटोनिन हा थोडा ॲडिक्टिव्ह प्रकार पण आहे, पण आपण जर रूट कॉज ॲड्रेस केला की आपल्याला झोप का येत नाहीये, आपण खूप स्क्रीन बघतोय किंवा आपण इनफ ॲक्टिव्हिटी केलेली नाही आहे, खूप लथार्जी, लेझी आहे, तुमची बॉडी थकलीच नाही आहे, झोप Right. कशी येणार? किंवा आपण अशा शिफ्ट्समध्ये काम करतोय ज्याच्यामुळे आपल्याला डेडलाईन्स खूप आहेत आणि आता आपण सडनली शिफ्ट चेंज केली आहे, माय बॉडी इज टेकिंग अ लिटल वाईल त्या सायकलला अडॅप्ट करायला. तर आपण जर रूट कॉज ॲड्रेस केला की मी लगेच खाऊन झोपत नाही आहे, 1-2-2.5 तास दिले ज्याच्यामुळे मला रिफ्लक्स किंवा ॲसिड किंवा इनडायजेशन वाटत नाही आहे, इट विल हेल्प मी स्लीप बेटर थ्रू आउट द डे. किंवा तुम्ही थोडंसं मेडिटेट करून बघा, तुम्ही थोडंसं फिजिकली ॲक्टिव्ह राहून बघा. तर या सगळ्या छोट्या छोट्या चेंजेस केल्याने मोस्ट ऑफ देमला मेलेटोनिनची गरजच पडणार नाही. ओके. किंवा असं वाटत असेल की माझं वर्कआउट खूप हेवी होतोय किंवा मी फिजिकली खूप ॲक्टिव्ह, माझं असं काही प्रोफेशन आहे, मग डान्स टीचर, मला खूप सगळं करावं लागतं अँड आय एम टायर्ड, तुम्ही मॅग्नेशियम सप्लिमेंट, मॅग्नेशियम ग्लायसिनेट ॲड करा. दॅट विल नॅचरली हेल्प रिलॅक्स युअर बॉडी. तुम्ही मॅग्नेशियम रिच फूड्स इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये. तर या छोट्या छोट्या गोष्टीने तुमची बॉडी नॅचरली रिलॅक्स होते आणि यू डोंट हॅव टू रीच आउट टू मेलेटोनिन. मॅग्नेशियम रिच कुठलं फूड आयटम्स तुम्ही सजेस्ट कराल? यू कॅन हॅव ऑल सीड्स, पंपकिन सीड्स, चिया सीड्स, सनफ्लावर सीड्स. तुम्ही 1 कप दूध पिऊन झोपू शकता, त्याच्यात तुम्ही थोडंसं जायफळ, नटमेग टाकलं, दॅट विल हेल्प यू स्लीप बेटर. तुम्ही कॅमोमाईल टी पिऊन ट्राय करा, दॅट विल ऑल्सो हेल्प यू स्लीप बेटर. यू लिसन टू सम म्युझिक, डोंट सी विथ युअर आईज, पण जर तुम्ही कान बंद करून काही सूदिंग म्युझिक ऐकली, दॅट विल ऑल्सो हेल्प यू स्लीप बेटर. ओके. नक्कीच ह्या गोष्टी भरपूर लोकांना मदत करतील त्यांचं स्लीप सायकल प्रॉपर करण्यासाठी. एक छोटीशी गोष्ट होती जी आपण मिस आउट केली, की शुगरबद्दल आपण ज्यावेळेस बोलत होतो, तर युजली आपल्याकडे डायबेटिक्सला शुगर पेशंट्स असं बोललं जातं, आणि तुमचा एक्सपर्टीज आहे की तुम्ही बऱ्याचशा डायबेटिक असलेल्या पेशंट्सला ट्रीट केलेलं आहे आणि विथ जस्ट डाएट तुम्ही त्यांना क्युअर केलेले आहे, त्यांच्या मेडिसिन्स वगैरे बंद झालेले आहेत ऑलमोस्ट. तर मला त्याबद्दल समजून घ्यायचं आहे की डाएटने डायबेटिक पेशंट्सला आपण कसं क्युअर करू शकतो? डायबिटीज हा आजार नाही आहे, इट्स अ लाईफस्टाईल इश्यू. ओके. सो जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफाय केली, ऑटोमॅटिकली तुमचं आजार ठीक होणार. तर मेजॉरिटी ऑफ डायबिटिक्स आर ओबेस, कारण तुमचा जो इन्सुलिन हॉर्मोन आहे हा नीट काम करत नाही, हा सेन्सिटाईज नसतो जर तुमच्या बॉडीमध्ये फॅटचा पर्सेंटेज जास्त असेल. तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज ॲडअप केलं, डाएट बॅलन्स्ड केलं, तुमचं फॅट लेवल ग्रॅज्युअली लो होतो आहे. तुम्ही नुसतं कार्ब्स खात नाही आहे, तुम्ही त्याला, किंवा समजा तुम्हाला कार्ब जरी खायचे आहेत, फॉर एक्झाम्पल राईस खायचं आहे, वी नो इट इज अ सिम्पल कार्ब, इट इज मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स, तर याला पण आपण आदल्या दिवशी कुक करून रूम टेम्परेचरवर आणून एका क्लीन डब्यात फ्रीजमध्ये ठेवला, एक 12 ते 16 तास जर राईस फ्रीजमध्ये राहिला, याच्यातला जो स्टार्च आहे तो बऱ्यापैकी रेझिस्टंट स्टार्चमध्ये कन्वर्ट होतो. ओके. तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला रिहीट करून खाऊ शकता. तर डायबिटिक आहे म्हणून असं नाही की मला राईस खायचं नाही आहे, वेट लॉस आहे म्हणून राईस खायचं नाही आहे, पण जर तुम्ही तो शिळा भात खाल्ला, बऱ्यापैकी त्याचा रेझिस्टंट स्टार्च कन्व्हर्जन झाल्यामुळे ते तुमच्या शुगरला स्पाईक करणार नाही. किंवा तुम्ही जर कंट्रोल्ड शुगरमध्ये आहात, तुमची जर शुगर लेवल्स कंट्रोल्ड आहेत, खूप हाय नाही आहे, यू कॅन इन्क्लूड बनाना, मँगो इन मॉडरेशन. किंवा तुम्ही त्याच्यावरती जर सीड्स टाकले, जवस टाकलं, थोडेसे सीड्स टाकले, त्याच्यात फॅट आल्यामुळे
त्याचं अपटेक फास्ट होणार नाही. तुम्ही तुमच्या सॅलेडमध्ये थोडंसं डाळिंब टाकलं, थोडंसं ॲपल कट करून टाकलं, बिकॉज ऑफ द फायबर इन द सॅलेड ते अपटेक फास्ट होणार नाही. तर छोट्या छोट्या चेंजेसमुळे फॅट लॉस करून, एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या डायबिटीजला ॲब्सल्युटली, कारण आमच्याकडे खूप असे पेशंट्स आहेत जे लांबून याच्यासाठीच येतात की इथे गेल्यानंतर आम्हाला गोळी बंद करायची आहे. तर ते त्या एकतर कमिटमेंटने येतात, कारण त्यांना माहिती इथे आल्यावर आपल्याला तो एक विश्वास आहे की 50% आपण डेडिकेटेड आहोत. त्याच्यानंतर हे जे चेंजेस आहेत हे डुएबल आहेत. तुमचा डाएट असा असायला पाहिजे जो सस्टेनेबल आहे, की आत्ता मी वजन कमी केलं, पण डाएट सोडल्यानंतर जर मी माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवून खायचं आहे आणि मला तो वेगन दूध बनवून घ्यायचं आहे, पीनट्समधनं दूध करून घ्यायचं आहे आणि त्याचं दही लावायचं आहे, हे मला लॉंग टर्म जमणार नाही आहे, देन इट विल नॉट बी सस्टेनेबल. पण छोटेसे चेंजेस करून आपण त्याला लॉंग टर्म मेंटेन करू शकतो. नक्कीच सस्टेनेबल चेंजेस केले तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये चांगले बदल घडतीलच. तर कमिंग बॅक टू द पॉईंट की आता आपण डायबिटीसवाल्या पेशंट्सला पण केटर केलेलं आहे की त्यांना काय गरजेचं आहे. तर अशीच अजून एक जी मोठी इमर्जिंग समस्या आता मी बघतोय की ड्यू टू जी लाईफस्टाईल बदलली आहे, कॉर्पोरेटचा स्ट्रेस असेल किंवा फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल आपण त्याला बोलू शकतोय, तर त्यामुळे इनफर्टिलिटी आणि PCOD PCOS लेडीजमध्ये, तर ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढलेत. तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये ह्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याला आपण कसं टॅकल करू शकतोय? त्याचा रूट कॉज स्ट्रेस, ओबेसिटी, लेट मॅरेजेस, कारण आजकाल सगळ्या फिमेल खूप करिअर ओरिएंटेड झाले आहेत. तर आपण एका एजनंतर जेव्हा आपली इक्वॉलिटी डिटोरिएट होते, आपली बॉडी क्लोज टू द मेनोपॉज येते आणि आपण 35, 38, 40मध्ये जेव्हा आपण कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, तर तेव्हा या सगळ्या चेंजेसमुळे इनफर्टिलिटी होते. कारण आजकाल आमच्याकडे ऑलमोस्ट 2 ते 3 इनफर्टिलिटी केसेस रोज येतात की आम्हाला बेबीज, द वर्स्ट आय हॅड सीन, एक क्लायंट होती, त्यांना IVF साठी जायचं होतं अँड शी वॉज 110 किलोज, अ मुस्लिम क्लायंट. तर त्यांच्या फॅमिली थोड्या ऑर्थोडॉक्स, तुम्हाला स्किन पण एक्सपोज करायची नाही आहे, ग्लव्स फुल कवर होऊन ती यायची, की डॉक्टरांनी मला 3 months 10 किलोज कमी करायला सांगितले. तर आम्ही हेल्दियर डाएटने सुरुवात केली, त्यांचं वजन कमी झालं आणि त्यांना असं वाटलं की आता आपण 10-15 kgs कमी केलं, आपण जाणार आणि आपला IVF होणार आहे, कन्सीव्ह. पण डॉक्टर त्यांना म्हणाले की नाही, अजून तुम्ही बऱ्याच ओव्हरवेट आहेत, यू कम आफ्टर अनदर 6 months, अजून एक 20-30 kgs कमी करून या आणि मग आपण, माझ्याकडे तुमचा एम्ब्रिओ तयार आहे, आपल्याला फक्त बेबी तयार आहे, तो रिट्रीव्ह करायचा आहे, पण ओनली वेन युअर बॉडी इज हेल्दी टू टेक इट, आपण तो करणार. ती माझ्याकडे रडून आली की तुम्ही जरी मला एक चमचा पाण्यावर ठेवला तरी मी राहणार, बट इन माय ड्रीम्स ऑल्सो आय एम सीइंग बेबीज, की आय वॉन्ट टू कन्सीव्ह, तुम्ही जे म्हणणार मी करणार. तर त्यांना एक लाईफस्टाईलसाठी कन्व्हिन्स करणं की यू गो टू द जिम अँड एक्सरसाइज, कारण जेव्हा तुम्ही तुमची स्किन पण एक्सपोज होऊ देत नाही, तुम्ही ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट घालून जिममध्ये जायचं आणि हे करायचं, बट बिकॉज शी वॉज सो डेडिकेटेड, त्यांनी केलं. शी लॉस 30 kgs अँड देन शी कन्सीव्ड विथ ट्विन्स अँड शी इज स्टील इन टच विथ अस. सो वेअर देर इज अ विल देर इज अ वे. तर आपण लहानपणापासून जे PCOD बघतोय, त्याच्यामुळे जो इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, त्याच्यामुळे जी ओबेसिटी होते, ही इन लेटर स्टेजला वन ऑफ द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे इनफर्टिलिटीसाठी. किंवा आपण आता म्हणतो मला MBBS करायचं आहे, 10वी नंतर आजकाल काय झालंय, सगळ्या स्टुडंट्सवर एक स्ट्रेस झालंय, मेरिट. 10वी नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास, 12वी अभ्यास अभ्यास अभ्यास, आता मला नीटची तयारी करायची, आय हॅव नो टाईम, मी CAची प्रेपरेशन करते, मला 18 तास अभ्यास करायचा आहे. पण हा पेरेंट्सला असं वाटतोय का की आपण ढोले डॉक्टर्स, डायबिटिक डॉक्टर्स, ऑलरेडी ऑटो इम्युन इश्यूज असलेले डॉक्टर्स आपल्याला पुढे तयार करायचे. मग हा पेरेंट्स प्लस आपण पण एक इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की अभ्यासातनं एक अर्धा 1 तास काढून मी मोबाईल स्क्रोल न करता ॲटलिस्ट आय कॅन लिसन टू समथिंग, गो फॉर अ वॉक. आपण काही पॉडकास्ट ऐकतोय, आपण म्युझिक ऐकतोय, बट आय एम डुईंग समथिंग रिक्रिएशनल. तर हे सगळे छोटे छोटे चेंजेस करून की आपण PCODला क्युअर करतोय, विच विल नॉट अफेक्ट माय इनफर्टिलिटी, विच विल नॉट अफेक्ट माय फर्टिलिटी ॲट लेटर एज. इनफर्टिलिटीला आपण जे हॉर्मोनल इश्यूज आहेत त्याला खूप जण थ्रू मेडिसिन ट्रीट करतात. तर थोडंसं जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला जर आपण समजायला गेलो की त्याला 2 फेज असतात.
द फर्स्ट हाफ ऑफ द फेज इज इस्ट्रोजन फेज. त्याच्यात तुमची बॉडी युजली फास्टिंग डिमांड करते. आपला ग्लुकोज लेवल थोडा कमी पाहिजे असतो. तो खूप एनर्जेटिक फेज असतो. यू वुड फील की त्याच्यात आय एम सो ॲक्टिव्ह, मला जिम सांगा, आय एम सो चार्ज्ड अप, आय एम ग्लोईंग, आय एम ऑल ओके. दुसरा फेज प्रोजेस्ट्रॉन फेज असतो, जेव्हा आपल्याला आय एम शुअर ऑल फिमेल्स वुड रिलेट, चॉकलेटची क्रेविंग होते किंवा मला हाय शुगर खावीसं वाटतं आहे, क्रेविंग मोर फॉर जंक. पण दॅट इज ॲक्च्युली नॉट की तुमची बॉडी जंक क्रेव करते. जेव्हा युटराईन लाइनिंग श्रेड होते, तुमच्या बॉडीला खूप टिश्यू रिपेअर पाहिजे. रिपेअर इज व्हॉट? प्रोटीन. ओके. तर तुमच्या बॉडीला त्यावेळेला जास्त प्रोटीन्स, जास्त हेल्दियर फूडची गरज आहे रादर दॅन शुगर. तर त्यावेळेला आपण जर थोडंसं बॅलन्स्ड इटिंग केलं, तो एक फेज असतो जेव्हा आपल्याला वाटतं आय डोंट वॉन्ट टू कम आउट ऑफ बेड, आय एम फिलिंग व्हेरी लथार्जिक, आय एम फिलिंग व्हेरी टायर्ड. तर तुम्ही तुमच्या सायकल सिंकनुसार जर डाएट केला, इट विल हेल्प यू बी मोर ॲक्टिव्ह. ज्याला आम्ही सायकलला रेग्युलराईज करायला सीड सायकलिंग म्हणतो. सो फर्स्ट 14 days, द डे यू गेट युअर पिरियड टू 14th day, हा इस्ट्रोजन फेज असतो. तेव्हा तुम्ही 1 चमचा जवस, 1 चमचा पंपकिन सीड्स, टोटल 2 tablespoons ॲड केलं, हा तुमच्या नॅचरली इस्ट्रोजन हॉर्मोनला सपोर्ट करणार. द सेकंड फेज इज प्रोजेस्ट्रॉन फेज. तेव्हा तुम्ही 1 चमचा तीळ, सेसमे सीड्स आणि 1 चमचा सूर्यफूलचे बी, सनफ्लावर सीड्स, हे 1 चमचा ॲड केला, दॅट विल सपोर्ट युअर प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन. तर जे आपण OCPs घेतो, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतो टू रेग्युलराईज युअर सायकल 21 दिवसांसाठी, तोच इफेक्ट तुम्हाला नॅचरली या सीड्समधनं मिळणार. ओके. सो यू डोंट हॅव टू ऑलवेज रीच आउट टू मेडिसिन्स. यू कॅन डू अ लॉट विथ युअर किचन, विथ युअर लाईफस्टाईल. म्हणजे आमची एक पेशंट होती, सगळ्यात वर्स्ट तिचं होतं की दर 15 daysला शी वुड गेट हर सायकल. बापरे. सो युअर प्रोजेस्ट्रॉन इज सच अ शॉर्टर फेज, इस्ट्रोजन इतका शॉर्टर फेज आहे. पण द डे वी स्टार्टेड विथ सीड सायकलिंग, थिंग्स वर इन प्लेस. दॅट्स ग्रेट. म्हणजे डाएटनी तुमचे जेवढे काही गोष्टी आहेत ऑलमोस्ट सगळ्या क्युअर होऊ शकतात जर तुम्ही एक प्रॉपर फूड इंटेक केला, बॅलन्स डाएट केला, लाईफस्टाईल चांगली ठेवली, थोडी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली, सेडेंटरी न ठेवता, की तुम्ही जरी ऑफिसमध्ये असाल तर थोडंसं ॲक्टिव्हिटीज ठेवल्या किंवा मेडिटेशन, स्ट्रेचिंग जसं आपण बोललो, त्या गोष्टी इन्क्लूड केल्या तर नक्कीच त्यांना पुढच्या जे फ्युचर गोष्टी आहेत ते रिपकशन्स फेस करण्यापेक्षा हेल्दी लाईफ जगता येईल. इन शॉर्ट आपण म्हणायला गेलो तर फास्ट फूड, फास्ट एजिंग, फास्ट फूड, फास्ट डिसीजेस, फास्ट फूड, फास्ट डेथ. तर तुम्ही एक संतुलित आहार ठेवा. डोंट डिप्राईव्ह युअर सेल्फ टू मच, डोंट ओव्हर इंडल्ज इन समथिंग, जस्ट कीप इट बॅलन्स्ड. सो यू विल नॉट गेट बोर्ड ऑफ युअर लाईफ अँड यू विल गेट सी द रिझल्ट. स्टिक टू द रूट्स, जे बेसिक्स आहेत आपल्या आधीपासूनचे. सो बेसिकली आपण आता फिमेल्सच्या लाईफस्टाईलबद्दल किंवा त्यांच्या डाएट रिलेटेड पण बोलतोय. तर बोलताना अजून एखादी गोष्ट मला अशी वाटते ॲड ऑन करायला, की ज्यावेळेस आधीच्या फिमेल्स ज्या होत्या त्या मोस्टली हाऊसवाईफ्स होत्या. एक्झॅक्टली. पण आजकाल आपण बघतोय की फिमेल्स आर इन एव्हरी फील्ड, प्रत्येक फील्डमध्ये लेडीज लीड करत आहेत. तर मग त्यांच्या लाईफस्टाईलला सूट कसं करणार त्या सगळ्या गोष्टी डाएटमध्ये? की आजकालच्या फिमेल्स डुअल रोल प्ले करतायत, कारण आपली आई हाऊसवाईफ होती. आजकाल फिमेल्स प्रत्येक फील्डमध्ये लीड करतायत, तर त्यांना प्रोफेशनल प्लस पर्सनल लाईफ बॅलन्स करावी लागते. राईट. त्याच्यामुळे जो स्ट्रेस येतोय, डबल रोलमुळे स्ट्रेसमुळे इन्फर्टिलिटी, हा पण एक रोल झाला. तर त्याला बॅलन्स करायला आपण बेसिक थोडंसं वेळ काढून स्वतःसाठी एक्सरसाइज केलं पाहिजे. आपण हाऊसवाईफ सगळ्यात जास्त स्वतःला टेक इट फॉर ग्रांटेड करतो की मुलांनी जे म्हटलं त्याला बनवून देणार, नवऱ्याने जे म्हटलं बनवून देणार, पण स्वतःसाठी एक काकडी सोलून जरी खायचं म्हटलं तरी खूप कंटाळ येतो. सो वी शुड बी मोर सेल्फ सेन्सिटिव्ह ऑल्सो, की आपण स्वतःसाठी पण, कारण तुमची बॉडी हेल्दी असणार तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकणार. सो यू हॅव टू बी फर्स्ट प्रायोरिटाईज युअर सेल्फ. किंवा मुलांच्या ताटात काही राहिलं तर आपण आपल्या बॉडीला कधी डस्टबिन म्हणून वाया टाकण्यापेक्षा 2 घास आहेत खाऊन टाकतो. तर या छोट्या छोट्या चेंजेसला जर आपण इग्नोर केलं, इट वुड नॉट ॲड अप टू ओबेसिटी, इव्हेंच्युअली नॉट रिझल्ट इन इन्फर्टिलिटी. राईट. म्हणजे जो पोर्शन कंट्रोलची जी गोष्ट आहे ती इथे लागू होते, की आपण इनडिरेक्टली तो पोर्शन कंट्रोलचा रेशिओ जो आहे तो ब्रेक करतो आपण ज्यावेळेस कोणाच्या प्लेट मधलं राहिलेलं वाया. स्ट्रेसमध्ये जे खातो आपण त्याला मोजत नाही. वी जस्ट थिंक ब्रेकफास्ट, लंच, डिनर याच्याच कॅलरी काउंट होतात. अधेमध्ये आपण जो मंचिंग करतोय, स्नॅकिंग करतोय, 2-2 घास एक्स्ट्रा खातोय, किंवा जेवण बनवताना आपण जे काही एक्स्ट्रा टेस्ट करतो त्याला आपण मोजत नाही. राईट. हा खूप चांगला मुद्दा तुम्ही पुट ऑन केलाय, की भरपूरशा ज्या फिमेल्स आहेत, ज्या हाऊसवाईफ पण असतील किंवा ज्या वर्किंग आहेत,
त्यांना हा मुद्दा नक्कीच रिलेट होईल की त्या गोष्टी होत आहेत त्यांच्या लाईफमध्ये आणि ते नक्कीच त्यांनी फायदा होईल त्यांना की आता ते टेक केअर करतील की ज्या वेळेमध्ये ते अवॉइड करू शकते त्या गोष्टी. तर आता पुढे जसं आपण जातोय तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की मी आजकाल बघतो आपण खूप सोशल मीडिया ड्रिव्हन झालेलो आहे की सोशल मीडियावरती एखादा व्यक्ती आला त्यांनी एखादी थोडंसं बॉडी फिटनेस वगैरे बनवला, तो त्याच्या टिप्स द्यायला चालू करतो, लोकांना वाटतं की त्या गोष्टी फॉलो केल्या की आपली पण बॉडी तशी होणार. सो बरेचसे जे लोक आहेत ते स्वतःला इन्फ्लुएन्सर्स बोलतात फिटनेसमध्ये. तर त्यांच्यानुसार असं आहे की मोस्ट ऑफ देम प्रमोट इंटरमिटंट फास्टिंग किंवा किटो डाएट. सो हे एक्झॅक्टली प्रत्येकाला लागू होतं का ह्या गोष्टी करणं आणि ते कितपत चांगलं आहे? इंटरमिटंट फास्टिंग इज व्हेरी गुड, कारण जेव्हा आपली बॉडी फास्टिंग स्टेजमध्ये असते आपला ब्लड फ्लो रिपेअरकडे जातो, आपली बॉडी बेटर सेल रिपेअर आणि रिजनरेट करते. पण हा प्रत्येकाला सूट होणार किंवा प्रत्येकाने केलंच पाहिजे इन्फ्लुएन्सरला बघून असं नाही आहे. जर तुम्हाला एक सुरुवात करायची असेल तर तुम्ही एक 12-12ने करू शकता, म्हणजे 12 आवर्स ऑफ फास्टिंग, 12 आवर्स ऑफ इटिंग. पण त्या 12 आवर्समध्ये तुम्ही काय खाताय हे इक्वली महत्त्वाचं आहे, कारण इंटरमिटंट फास्टिंग हा डाएट नाही आहे, हा लाईफस्टाईल आहे. ओके. तर तुम्ही असं समजलं की मी 12 तास उपाशी राहून बाकीच्या 12 तासात 1500पेक्षा 2000 कॅलरीज खाल्ले तरी चालतील आणि माझं वजन कमी होणार, तर असं नाही आहे. सो स्टार्ट विथ 12-12 इन अ बॅलन्स्ड वे. मग तुम्ही 14-10 करू शकता. 14 आवर्स ऑफ फास्टिंग, 14 आवर्स ऑफ फास्टिंग विथ 10 आवर्स ऑफ इटिंग. ओके. आणि आयडियली म्हटलं जातं 16-8, पण असं नाही आहे की आयडियल आहे म्हणून तुम्ही स्वतःला पुश केलंच पाहिजे. हो. जे डायबिटिक आहेत किंवा ज्या प्रेग्नंट लेडी आहेत किंवा तुम्हाला मायग्रेन आहे, ॲसिडिटी, ॲसिड रिफ्लक्स आहेत किंवा तुम्हाला काही ऑटो इम्यून आहे, असेच कुठले औषधं तुम्हाला घ्यावे लागतात त्याच्यामुळे फास्टिंग चालत नाही. सो दिस इज ऑल व्हेरी पर्सनलाइज्ड. ओके. तर ज्यांना सूट होत आहे, यू स्टार्ट इन अ व्हेरी ग्रॅज्युअल वे अँड यू कॅन बिल्ड इट. ब्लाइंडली फॉलो नाही केलं पाहिजे. अंडर एक्सपर्ट गायडन्स असेल तर ते प्रॉपरली तुम्ही करू शकताय. ॲक्च्युली फास्टिंग आजकाल आपण इतकं सोशल मीडिया ड्रिव्हन आहोत की आपण इंटॉक्सिकेटेड आहोत, तर आपल्याला डोपामाइन फास्टिंगची जास्त गरज आहे की डिटॉक्स फ्रॉम द सोशल मीडिया. राईट. Yeah. सो ही खूप मजेदार गोष्ट पण होती की डिटॉक्स पासून आपण सोशल मीडिया डिटॉक्स पर्यंत पोहोचलेलो आहे, जे तुमच्या मेंटल हेल्थसाठी आणि तुमच्या फिजिकल हेल्थसाठी पण खूप गरजेचं आहे. तर ह्याच वेमध्ये आपण पुढे जाताना बघतोय की आपली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल खूप जास्त वाढलेली दिसत नाही आपल्याला. जिथं तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल वाढते, डेस्क जॉब्स वाढलेले आहेत, कॉर्पोरेटमध्ये तुम्ही 8-8, 9-9 तास त्या खुर्चीवरती बसून काम करता किंवा वर्क फ्रॉम होम आता जे कल्चर आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही एकाच बेडवर किंवा चेअरवर बसून तुम्ही असता काम करत. तर या पर्टिक्युलर जी लाईफस्टाईल आहे लोकांची किंवा इन जनरल सुद्धा, यांना आपण असे कोणते फास्ट आणि क्विक बनणारे मील ऑप्शन्स देऊ शकतोय जे ते इझिली कन्झ्युम करू शकतात आणि हेल्दी पण राहू शकतात कमी वेळात? मील्स तुम्हाला जर 1 पॉट असतील तर आपण जे बॅलन्स्ड डाएटचे ग्रुप्स डिस्कस केले होते ते तुम्ही ॲड करून तुम्ही खिचडी आणि कढी, खिचडी विथ लॉट ऑफ भाजीज, म्हणजे तुमचं काप झालं, डाळ आली, भाज्या आल्यात, कढीमध्ये तुमचं प्रोटीन आलं. आपण चिकन खिमा विथ रोटी भाकरी ॲड करू शकतो. आपण सोया पुलाव करू शकतो विथ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स. आपण पनीर पराठा विथ अ बोल ऑफ सॅलड ॲड करू शकतो आहे. आपण टिक्कीज बनवू शकतो कन्सिडरिंग लॉट ऑफ पल्सेस. राजमा टिक्की, छोला टिक्की, आणि त्याला तुम्ही चपातीवर चटणी लावून, योगर्ट बेस लावून, लेटसली सॅलेड्स टाकून टिक्कीज करून रोल्स करू शकता, फ्रँकीज करू शकता. सो डाएट डज नॉट मीन हॅज टू बी बोरिंग. फक्त त्याला थोडंसं ट्विकिंग केलं. राईट. यू कॅन डू पास्ताज विथ वेजीज चिकन, यू कॅन डू एग बिर्याणी, एग करी विथ रोटी राईस. राईट. बट डोंट मिस आउट ऑन द सॅलड्स अँड फायबर्स इन युअर मील. आणि प्रोटीन हा इंडियन्समधला खूप वीक पॉईंट आहे, कारण आपण ॲब्सल्युटली कार्ब ईटर्स आहोत. प्रोटीनला इग्नोर करतो किंवा ज्यांना प्रोटीनचं महत्त्व समजतं बरेच जण त्याला ओव्हर ईट पण करतात. की चिकन खायचं आहे म्हणून मी एका वेळेला हाफ तंदूर पण खाल्लेलं चालेल, विच इज ऑल्सो रॉंग. बिकॉज 1 ग्राम कार्ब्स पण तुम्हाला 4 कॅलरीज देत आहेत आणि 1 ग्राम प्रोटीन पण तुम्हाला 4 कॅलरीज देत आहेत. ओके. पण तुम्ही लो कार्बच्या नावाने एक्सेस प्रोटीन खाल्लं, द एंड कॉन्सिक्वेन्स विल बी फॅट गेन. राईट. सो ह्या गोष्टीला पॉईंट आपण लक्षात घेऊन एक गोष्ट अशी करू शकतोय का की आपण त्यांना, ज्या लोकांना हा इश्यू येतोय की आपल्याकडे वेळ कमी आहे किंवा त्यांना कमी वेळामध्ये जास्त जेवण करायचं आहे किंवा त्यांची भूक भागली पाहिजे, सो बेसिकली आपण मील ऑप्शन्स दिलेले आहेत.
तर सकाळी उठल्यानंतर त्यांना कॉफी अवॉइड करून आपण त्यांना जर हेल्दी ऑप्शन द्यायचा आहे, तर काय असे 5 क्विक ब्रेकफास्ट आहेत जे आपण सजेस्ट करू? तुम्ही ओव्हरनाईट ओट्स करू शकता, कारण Okay. त्याला तुम्हाला सकाळी कुकिंगची गरज नाहीये. हम्म. तुमचं ओट्समध्ये तुम्ही योगर्ट किंवा दूध टाका, सकाळी त्याला फ्रेश फ्रूट्स चॉप करा, थोडेसे नट्स टाका. तुमचं फॅट्स, प्रोटीन, हेल्दियर कार्ब्स, शुगर तुमच्या फ्रूट्समधनं आलं, याचं कम्प्लीट मील. पनीर पराठा घेऊ शकता, एग रोल करू शकता. तुम्हाला तेवढा वेळ नाही आहे चपाती करायला, शिळी चपाती घ्या. 2-3 एग व्हाईट्स विथ 1 येलो विस्क करून हाफ एका साईडच्या चपातीवर टाका, हाफ दुसऱ्या साईडला टाका. म्हणजे तुमचा वेळ फक्त ऑमलेट बनवायचे आहे त्यात पुरताच जाईल, बट ॲटलीस्ट इट्स अ हेल्दियर थिंग. ज्यांना इंग्लिश ब्रेकफास्टची सवय आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, बिकॉज दे आर ऑल सेम, राईट. च्या ऐवजी सावर डो विथ अवाकाडो टोस्ट करा. हम्म. तुम्ही पोहा खायचा असेल, थोडेसे स्प्राउट्स त्याच्यात ॲड करा, थोडंसं प्रोटीन येईल त्याच्यामुळे. थोडंसं ओलं खोबरं टाकल्याने तुमचं फॅट त्याच्यात येईल. किंवा तुम्ही पीनट्स फ्राय न करता रोस्ट करून पीनट्स ॲड करा. आपण बरेच पराठे विथ व्हेजिटेबल्स ॲड करू शकतो. नॉन व्हेजिटेरियन्स एग चाट वगैरे ट्राय करू शकते. येस, डेफिनेटली. तुम्ही स्प्राउट्स चाट पण व्हेजिटेरियनसाठी ट्राय करू राईट. हे शकता. खूप इझिली ॲक्सेसिबल ऑप्शन्स आहेत, ज्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल झाला तर खूप हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतात लोक. पण तुम्ही जे काही खाताय खूप माइंडफुली घ्या आणि स्लो इटिंग करा. राईट. कारण मे आय जस्ट आज की आपला डायजेशन कुठून सुरू होतो? डायजेस्टिव्ह सिस्टम. तोंडापासूनच चालू होतं. एक्झॅक्टली. सलायवा त्याच्यात मिक्स होतो आणि तिथून जे एन्झाईम्स, डायजेस्टिव्ह ज्युसेस रिलीज होतात बिकॉज ऑफ मिक्सिंग ऑफ द सलायवा. तर याच्यात आपण खूप फास्ट लाईफस्टाईलमुळे जर आपण गल्प करत गेलो नीट न चू करता, तर आपल्याला जर 2 पोळीची गरज आहे, आपण 3-3.5 इझिली कन्झ्युम करू शकतो. Okay. कारण आपल्या ब्रेनला हे 20 मिनिट्स पाहिजे रिअलाईज व्हायला की तुम्ही फुल आहात. एक एक्झाम्पल द्यायचं तर, समजा आता जेवताना तुम्हाला एखादा कॉल आला आणि तुम्ही 10-15 मिनटं फोनवर बोललात, किंवा तुमच्या दारावर कोणी आलं आणि तुम्ही ऑक्युपाईड झालात आणि तुम्ही परत आल्यावर 1-15 मिनिटांनी आपलं जेवण रिझ्यूम केलं, भूक तेवढी लागणार नाही, बरोबर. यू कॅन्ट फिनिश अ मील, कारण तोपर्यंत ब्रेनला सिग्नल झालेला असतो की तुम्ही फुल आहात. तर तोच मील जर तुम्ही विदाऊट गॅजेट्स, विदाऊट स्क्रीन, तुमच्या सेन्सेसने ग्रॅज्युअली चू करून घेतलं की त्याचा एब्झॉर्प्शन खूप बेटर होईल. कारण आधी आपण असं म्हणायचो, यू आर व्हॉट यू ईट, राईट. बट आय से यू आर व्हॉट यू एब्झॉर्ब. ओके. जर तुमची बॉडी नीट एब्झॉर्ब करत नसेल, ते खाऊन फ्लश ऑफ होणार, त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यावरनं मला एक आठवलं की आपण जी मुलं 5 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना प्लीज पेरेंट्सनी फीड करू नये. ओके. कारण आपण त्यांना फीड करणार आपल्या पेसवर. मला काहीतरी मीटिंग आहे म्हणून लवकर खा, लवकर, चू फास्ट, गल्प इट डाऊन. बरोबर. त्यांना 10 मिनिटात खायचं आहे तर आपण त्यांना 5 मिनिटात भरवतो. वेअर दे टेंड टू ओव्हर इट, दे वुड नॉट चू इट वेल, आणि मग त्यांना म्हणणार माझं पोट दुखतंय. सो अंटिल 5 years इट्स ओके. वन्स इन अ वाईल आउट ऑफ लव्ह तुम्ही लाडाने त्यांना भरवताय, ठीक आहे. बट ॲज अ प्रॅक्टिस की नाही, आता पटकन खा म्हणजे मी फ्री होणार, मला माझ्या कामासाठी जाता येईल, अवॉइड दॅट प्रॅक्टिस. राईट. ही खूप चांगली प्रॅक्टिस आहे. आणि इव्हन आपण आपल्या अँसेस्टर्स कडून बघितले की आपले आजी आजोबा लहान असताना आपल्याला बोलायचे की एक घास 32 वेळा चावून खा. तर मे बी त्याचं हेच लॉजिक असणार आहे त्याच्या गोइंग मागे. बॅक टू द रूट्स अगेन गोइंग बॅक टू द रूट्स. इट्स अ गुड पॉइंट. आणि कमिंग बॅक टू द कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द पॉडकास्ट, की आपण भरपूर साऱ्या गोष्टी आता डिस्कस केलेल्या आहेत. तर आता तुम्हाला अशा कोणत्या प्रो टिप्स लोकांना देऊ वाटतात की त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये त्यांनी एक हेल्दी चेंज येऊ शकतो आणि इझी आहेत ते चेंजेस करणं, खूप डिफिकल्ट नाही आहे त्यांच्या लाईफमध्ये? खूप छोटे टिप्स आहेत की तुम्ही मील प्लॅनिंग करा. मील प्लॅनिंगसाठी तुम्ही एक मेन्यू तयार करून ठेवा. लाईक मी माझ्या घरातलं उदाहरण देते की मी दर मंडेला घरात पराठे असतात, पण मी ब्रॅकेटमध्ये 4 ऑप्शन्स लिहिते. पालक पराठा, पनीर पराठा, मूंग पराठा, XYZ पराठा. इडली आहे, मग कधी ओट्स इडली केली, कधी राईस उडीद डाळीची केली, कधी नाचणीची केली. मग तुम्ही कधी स्प्राउट्स करा, त्याच्यात वेगवेगळे प्रकार करा. तर तुम्हाला माहिती आहे की महिन्यातनं एकदाच पालक पराठा खायचे, जरी दर मंडेला पराठा असेल पण पनीर पराठा महिन्यातनं एकदाच येतोय. सो वन यू प्लॅन युअर मील अहेड. तुम्ही तुमची ग्रॉसरी शॉपिंग इन ॲडव्हान्स करा, कारण मग तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे. यू डोंट हॅव टू वेस्ट मोर टाइम इन थिंकिंग की काय, कारण डोळ्यासमोर दिसतंय की आपल्याला काय बनवायचंय. फोकस ऑन युअर हायड्रेशन, फोकस ऑन युअर स्लीप, प्रायोरिटाइज एक्सरसाइज, अँड these are again the 5 pillars which will help you
बॅलन्स युअर लाईफ. दॅट्स रिअली ग्रेट. आणि एक्सरसाइजमध्ये एक छोटासा पॉईंट मला विचारायचा आहे की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की फक्त जिम किंवा वर्कआउट केलं तरच तुमचा फॅट लॉस होईल किंवा तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता. जिम इज व्हेरी गुड, कारण जेव्हा आपण कुठलीही ऍक्टिव्हिटी स्वतःच्या बॉडी वेटने करतो आपण त्याला हम्म. कार्डिओ एक्सरसाइज म्हणणार. मेड बी स्विमिंग, रनिंग, जॉगिंग, डान्स, झुंबा, एरोबिक्स. तर याच्यातनं तुमचा फॅट तेवढाच वेळ बर्न होणार जेवढा वेळ तुम्ही एक्सरसाइज करताय, 45 मिनिट्स 1 hour. पण जेव्हा आपण जिम करतो, जिम म्हणजे असं नाही की खूप बॉडी बनवायची म्हणून हेवी वेट लिफ्ट करायचं आहे, पण जरी तुम्ही लाईटेस्ट डंबेल 1/2 kg डंबेल घेताय किंवा तुम्ही रेझिस्टन्स बँडने करताय किंवा ओन बॉडी वेटने जेव्हा आपण एक्सरसाइजेस करतो, ॲडिशनल रेझिस्टन्स आल्यामुळे जो मसल ब्रेकडाऊन होतो त्याला रिपेअर व्हायला 48 hours लागतात. ओके. तर तुम्ही जरी रेस्टिंग स्टेटमध्ये असाल की सॅटर्डे तुम्ही खूप चांगला रेझिस्टन्स वर्कआउट केला आहे, संडे आपण कंप्लीट बॉडीला रेस्ट देतोय, पण तो जो रिपेअर ॲक्शन आहे तो संडेला पण होतोय. म्हणजे घरी बसून सुद्धा तुमचा मेटाबॉलिझम अप आहे, तुमची बॉडी बसल्या बसल्या सुद्धा फॅट वापरते आहे. अँड स्पेशली फॉर फिमेल्स मी म्हणणार की 30 नंतर तुमचा बोन लॉस सुरू होतो. अप टू 30 तुमची बोन डेन्सिटी वाढणार, ओके. 30 नंतर हे ड्रॉप व्हायला सुरुवात होणार. मग त्यासाठी काय स्पेसिफिक काळजी त्यांनी घेतली पाहिजे 30 नंतरचा Resistance बोन training. लॉस होतो? विथ गुड सप्लिमेंट्स. ओके. आणि क्लोज टू मेनोपॉज कंपल्सरी तुम्ही रेझिस्टन्स ट्रेनिंग केलं पाहिजे, कारण आपल्याला असं वाटतं की उलट जसं वय वाढतोय हम्म. आपण फक्त वॉकिंग आणि योगा हे एल्डरलीसाठी आहे. इट इज द अदर वे राऊंड. उलट 20s मध्ये तुमच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन चांगलं आहे, तर त्यांनी जर खूप जिम नाही केलं तरी बॉडी बनणार, पण आफ्टर 40s 50s कारण टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन हे सगळं डिक्लाईन होतोय, यू नीड मोर रेझिस्टन्स टू मेंटेन युअर बोन डेन्सिटी, टू मेंटेन युअर मसल मास. ओके. तर त्यांनी ॲडिशनल रेझिस्टन्स बँड घेऊन किंवा जिममध्ये जाऊन अंडर सुपरविजन काही मेडिकल इश्यूज असतील तर हम्म. कंपल्सरी वेट ट्रेनिंग केल्याचे फायदे होतील. ओके. तुमची म्हणजे बॉडी जी आपण म्हणतो टोन होते, राईट राईट. किंवा आपण जे एक्सटर्नल क्रीम्स लावतोय, आपण कोलॅजन घेतोय, सो इफ यू आर एक्सरसाइजिंग युअर बॉडी इज नॅचरली प्रोड्युसिंग अँटी एजिंग प्रॉपर्टीज. राईट. म्हणजे जे काय आजकाल आपण जे गिमिक चालू आहे मार्केटिंग की कोलॅजन घ्या किंवा तुम्ही ओमेगाचे सप्लिमेंट्स घ्या किंवा बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या घेण्याऐवजी ते नॅचरली तुम्ही करू शकताय. लाईक व्हायटॅमिन डी साठी तुम्ही थोडंसं सन बाथिंग करू शकताय सकाळी 6-7 वाजताचं. सो बेसिकली जे बॅक टू रूट्सची गोष्ट आहे तिथेच आपण ॲट द एंड ऑफ द डे येतोय. करेक्ट. सो तुमच्यानुसार क्विकली ॲक्सेसिबल किंवा 5 बेस्ट स्नॅक ऑप्शन्स काय असतील? तुम्ही दह्यात फ्रुट्स टाकून हम्म. योगर्ट विथ बेरीज खाऊ शकता, तुम्ही फ्रूट विथ पीनट बटर घेऊ शकता, तुम्ही घरात ड्रायफ्रूट्स सीड्स मिक्स करून लाडू बनवू शकता. घरी आपण हमस बनवून विदाऊट ऑइल, विथ लिटल ऑइल, हम्म. कॅरेट क्युकंबर स्टिक्स बरोबर खाऊ शकतो. आपण एग सॅलेड करू शकतो. स्ट्रिक्टली अवॉइड ज्युसेस ऑर रीच आउट फॉर अ पॅकेज ज्यूस ॲज अ स्नॅक. ट्रेल मिक्स जे आपण नट्स अँड सीड्स आहेत, जस्ट मेक शुअर की त्याला खूप हनी कोटेड किंवा एक्सेस ओके. ॲडेड शुगर कुठल्या हिडन फॉर्ममध्ये नाही आहे, कारण बऱ्याच नट सीड्समध्ये क्रॅनबेरीज असतात जे स्वीटेंड असतात. तुम्ही त्याच्याऐवजी घरात थोडंसं त्यात मनुका, किशमिश टाकून नॅचरली हां, स्वीट हां, म्हणून हां. घेऊ शकता. तुम्ही खजूरला चॉकलेट कोट करून त्याच्यात काही नट सीड्स टाकून ॲज अ डिझर्ट घेऊ शकता. आणि स्टिविया ऍड करू शकतो का आपण? स्टिविया इज सेफ, मॉन्ग फ्रूट एक्स्ट्रॅक्ट इज सेफ, हम्म. पण जर कुठे ॲस्पर्टेन, सुक्रलोज, हम्म. हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप हे ऑप्शन्स असतील तर स्टे अवे फ्रॉम देम. ओके. आणि एक डेझर्टसाठी कोणतं मील तुम्ही सजेस्ट कराल जे थ्रू आउट द डे ते कधीही खाऊ शकतात अँड स्टील दे विल बी नॉट मिसिंग आउट ऑन की हेल्दी ऑप्शन नाहीये? बेस्ट पनीरचे डेझर्ट खूप असं. मी डेझर्ट्स आमच्या इन्स्टा पेजवर शेअर केलेले आहेत की आपण एक पनीरचं कलाकंदसारखं करू शकतो. मी पनीरचे Okay, मोदक केलेले interesting. आहेत, पनीरचे संदेश सारखी मिठाई स्टिविया टाकून थोडं Wow. केसर विलायची टाकून केलेले आहेत. आपण नट्सला डार्क चॉकलेटने कोट करून खाऊ शकतो. योगर्ट बार्स जे म्हणतात की आपण त्यांच्यावरती नट्स, सीड्स, फ्रुट्स टाकून ॲज अ क्रिस्प डेझर्ट आपण खाऊ शकतो. ते ऐकूनच तोंडाला असं पाणी येतंय. नक्कीच आमचे सगळे जे प्रेक्षक आहेत ते नक्की आपल्या नरिशच्या इन्स्टा प्रोफाईल वरती जाऊन चेक करतीलच. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकेल सो दॅट प्रत्येकाला हे जे डिलिशियस माउथ वॉटरिंग स्नॅक ऑप्शन्स आहेत, ब्रेकफास्ट आहे किंवा जे बाकीचे ऑप्शन्स आपण दिलेत त्याचे जे रेसिपीज आहेत ते डिरेक्टली त्यांना तिथे मिळून जातील. आणि जसं आपण आता इंटरमिटंट फास्टिंगवरती चर्चा केली की कुणासाठी कितपत योग्य आहे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे, तर किटो डाएट हा एक तेवढाच खूप जास्त पॉप्युलर असलेला डाएट आहे.
तर एक्झॅक्टली त्यामध्ये काय केलं पाहिजे किंवा कुणी केला पाहिजे, कुणासाठी चांगला आहे? कीटो हा खूप थेरपेटिक डाएट आहे, ओके. पण जो मेजॉरिटी लोक करतात तो खूप फॅट कीटो करतात, की त्यांना वाटतं हाय फॅट, हाय प्रोटीन आणि लो कार्ब हे म्हणजे कीटो. तर हाय फॅट म्हणजे ते बॅड काइंड ऑफ फॅट्स पण खातात, की आपण डीप फ्राय करून चिकन लॉलीपॉप खातोय, आपण मटन समोसा खातोय विथ द आमंड फ्लावर कोटिंग, कोकोनट फ्लावर कोटिंग, किंवा आपण एक्सेस अमाऊंटमध्ये बटर, घी, चीज यूज करतोय. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या कोलेस्ट्रॉल सॅच्युरेशन लेवलला कुठे ना कुठे अफेक्ट करतील, कारण कीटो हा तुमच्या बॉडीमधला स्टोर्ड फॅट जो आहे त्याला वापरतो. तर आणि हे सगळं आपल्या लिव्हरला मेटाबोलाइज करावं लागतं. तर जर तुम्ही हेल्दी फॅट्स खात असाल, लाईक अवाकाडो, ऑलिव्ह ऑइल, एक्स्ट्रा व्हर्जिन, आपण तूप वापरून काही बनवतोय, किंवा आपण जवस वापरतोय, आपण फिश घेतोय, वी आर युझिंग एग व्हाईट्स विथ रिस्ट्रिक्टेड येल्लोज, तर आपण जर हेल्दियर फॅट्समधनं कीटो केला, इट इज ॲडवायजेबल. बट अगेन इट इज सुटेबल फॉर सम, इट इज नॉट सुटेबल फॉर सम. आमचे बरेच डायबेटिक लोक विथ कीटो शुगरला रिव्हर्स करतात, कारण नॅचरली तुम्ही कार्ब्स खात नाहीये, तुमचं इन्सुलिन आणि शुगर स्पाइक होत नाहीये. जे कॅन्सर पेशंट्स येतात, स्पेशली एक फेमस कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्हाला कॅन्सर पेशंट फक्त कीटो डाएटसाठी पाठवतात, कारण तुमचे कॅन्सर सेल्स शुगरवर फीड होतात. तर जेव्हा तुम्ही त्यांना कॅन्सर सेल्सला न्यूट्रिशन देत नाही, ते डिप्राईव्ह होतात, दे डाय. सो इट इज अँटी कॅन्सर, अँटी डायबेटिक, अँटी एपिलेप्टिक, जे जीन म्युटेटेड, ऑटिझम आहेत, त्यांना पण कीटो डाएट इज व्हेरी सुटेबल. पण जर तुम्हाला मायग्रेन किंवा ॲसिडिटी किंवा प्रेग्नंट आहात, देन यू शुड अवॉइड कीटो डाएट. ओके. आणि तो अंडर सुपरविजन केला पाहिजे का प्रत्येकाने डिरेक्ट करू शकते? नाही, अंडर सुपरविजन, कारण तुमचे मॅक्रोज हे एक एक्सपर्टच डिसाईड करू शकता, की तुम्ही कुठल्या इंटेन्सिटीची एक्सरसाइज करताय, तुमची लाईफस्टाईल काय, तुमचे मील टायमिंग्स कसं असायला पाहिजे, तुमचं प्रोटीन कसं आपण कुठल्या फॉर्ममध्ये कसं डिवाइड केलं पाहिजे, कुठले फॅट्स किती वाजता तुम्हाला सुटेबल होतील, हे सगळं अंडर एक्सपर्ट सुपरविजन जर तुम्ही केलं, इट वुड बी इझियर फॉर यू टू फॉलो, बिकॉज इट्स कस्टम मेड फॉर यू, इट इज नॉट जनरलाइज्ड फॉर यू. राईट. नक्कीच या गोष्टी भरपूरच इम्पॉर्टंट आहेत लोकांना, आणि त्याचा ते फायदा घेतीलच, की आजपर्यंत जे त्यांना कीटो बद्दलचे जे मिथ्स असतील ते आपण बस्ट केल्यामुळे ते इझी झाले, की कोणी फॉलो केलं पाहिजे आणि कोणी नाही केलं पाहिजे. पण कीटो हा लॉंग टर्म नको करायला, कारण कुठलाही फूड ग्रुप जर एक डिप्राईव्ह होत असेल, इट इज नॉट अ बॅलन्स डाएट, इट इज नॉट अ सस्टेनेबल डाएट. तर तुम्ही एक तात्पुरता पिरियड तो केला, इट इज गुड. बट एक एक्झाम्पल मी शेअर करेल, की माझं एक पेशंट US मध्ये आहे, तो बॅचलर आहे आणि ही इज 30 year old, 128 kilos. तर त्याला जेव्हा आम्ही कीटो डाएट सुरू केला, त्याला तिथे त्या कंट्रीमध्ये बरेच डेझर्ट्स किंवा कीटो ऑप्शन्स रेडी टू इट ॲक्सेस झाले. अँड देन ही डिड इट फॉर 3 months. ही लॉस्ट अराउंड 15 kilos इन 3 months. पेरेंट्स खूप खुश, कारण स्थळं बघतोय, वजन कमी झालं, सो नक्कीच मुलगी पण चांगली मिळेल. त्याला 3 months नंतर मी सजेस्ट केलं, की आपण हा डाएट आता थांबवूया, बिकॉज इट्स गुड फॉर 3 months. देन वी गो बॅक टू बॅलन्स डाएट. पण त्याची इच्छा अशी होती, की नाही, मला हे स्वतः बनवण्यापेक्षा, कारण US मध्ये तुम्हाला वर्क प्लस कुकिंग सगळं स्वतः करायला शक्य होणार नाही, तर त्याला तुम्हाला रेडी टू ईट ऑप्शन्स अवेलेबल आहेत, प्लस मला कीटो डेझर्ट्स मिळत आहे, कीटो बटर चिकन विथ कोकोनट रोटी खातोय, सो आय एम सॅटिस्फाईंग माय टेस्ट बड्स. मी याला वर्षभर पण करू शकतो, विच आय वॉज नॉट इन फेवर ऑफ. पण त्यांनी असं सजेस्ट केलं, की आपण आता जर मी हे नाही खाल्लं तर मी पिझ्झा बर्गर खाणार. मग मला, कारण तो तिचे फ्रोझन फूड, रेडी फूड्स ऑप्शन्स आहेत, तर आय थॉट लॉजिकली की ठीक आहे, याच्यात तर जरी त्याला महिन्याला 2-2 किलो कमी होत असेल, तर वर्षाला ॲटलिस्ट 25 किलो कमी होणार, वर्सेस जर त्यांनी पिझ्झा बर्गर खाल्लं, जे 15 कमी केलं आहे, ते वाढण्याची शक्यता आहे, अँड प्लस इट्स गोना बी बॅड फॅट. राईट. सो वी हॅव टू ॲनालाइज द सिच्युएशन, की याला काय ॲक्सेस आहे, आणि तो खाऊन पण लिव्हरला अफेक्ट होणार, वर्सेस जर त्यांनी वर्षभर कीटो केलं तर. सो इट कॅन बी स्ट्रेच्ड अ लिटल मोर डिपेंडिंग केस टू केस. ओके, राईट. नक्कीच या गोष्टीला आपण मुद्द्यात घेतलं पाहिजे, की डिपेंड्स, की पर्सन टू पर्सन व्हॅरी करतात गोष्टी. सो थँक्यू सो मच नीता मॅम, तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. आणि मला असं वाटतंय, की आपले जे काही प्रेक्षक आहेत, त्यांच्या थ्रू त्यांचे रिलेटिव्स असतील किंवा त्यांचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स, सगळ्यांना भरपूर चांगला संदेश जातोय. त्यांना खूप चांगली अशी माहिती आपण आज देऊ शकलोय, की ज्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये खूप रिव्होल्युशनरी बदल येऊ शकतोय, लोकांच्या हेल्थमध्ये चेंजेस होऊ शकतात. तर अजून मला ॲडिशन आपल्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे, की
मॅमचं स्वतःचं एक क्लिनिक आहे जिथं मॅम कन्सल्ट करतात लोकांना. नरिश म्हणून त्यांच्या क्लिनिकचं नाव आहे, कोरेगाव पार्कमध्ये. तर ज्यांना कुणालाही मॅमला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल, मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स सगळे शेअर करेलच. आणि इन ॲडिशन टू दॅट, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम, तुम्ही It's my खूप pleasure. तुमच्या It बिझी was शेड्यूलमधून really वेळ nice काढलाय आणि आम्हाला interacting. आला आमच्या शोमध्ये आणि कंट्रीब्यूट केलं तुमचं नॉलेज. ज्यांना अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल मॅमकडून कोणत्याही स्पेसिफिक टॉपिकबद्दल, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, सो दॅट आम्ही मॅमला परत एकदा अप्रोच करूया आणि लवकर आपण याचं नवीन एपिसोड शूट करू. Thank you so much. It was so nice talking to you. थँक्यू सो मच.